नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या या लेक्चरमध्ये स्वागत आहे। बघा, काल परवापासून मला अनेक मेसेजेस पडत आहेत की सर 25 तारखेला आपली नगरपरिषदेची परीक्षा आहे। आता 25 ऑक्टोबर ही तारीख आपल्याला काही 10-12 दिवसांपूर्वी कळाली असं मी म्हणणार नाही। एक्झॅक्टली सांगायचं झालं तर हां, लेजिटिमेट सोर्सेसनुसार प्रॉपर आपल्याला म्हणजे आपल्या विभागामार्फत प्रॉपर ही 25 तारीख एक 10-12 दिवसांपूर्वी कळाली। परंतु मला एवढं प्रामुख्याने आठवतं आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपलं MPSC गायडन्स नावाचं एक चॅनल आहे, त्या चॅनलने 15 ऑक्टोबर सांगितलेलं होतं। परंतु मी किंवा माझे काही जवळचे मित्र आहेत त्यांनासुद्धा आम्ही एक प्रकारे 25 तारीख ही ऑलरेडी सांगितलेली होती। त्यामुळे मला नाही वाटत की हे आपल्याला अचानक भयानक कळालेलं काही आहे। बरं, जरी अचानक भयानक कळलं असलं तरीही आपण अनेक जे काही विद्यार्थी होते ते तलाठी असतील किंवा इतर सरळ सेवांच्या माध्यमातून एक प्रकारे कुठे ना कुठेतरी चर्चेत होते। आणि हा जो काही एक प्रकारे आपला कोर्स आपण बघतोय कन्सिडर करत असताना एक प्रकारची किंवा परीक्षा बघतोय आपण नगर परिषदेच्या बाबतीमध्ये कर निर्धारक प्रशासकीय सेवा। आता ह्या परीक्षेचा अभ्यास करणारे लोक मुळातच जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर 80% क्राऊड असा आहे की जो राज्यसेवा करतो। आणि आय होप राज्यसेवेच्या मुलांसाठी तर हे अचानक भयानक अजिबात नसेल, कारण ते ऑलरेडी 2023च्या एक प्रकारे रेंजमध्ये आहेत किंवा त्या चर्चेमध्ये आहेत। काहींचा समजा जर नसेल झालं तर त्यांना ऑलरेडी माहिती आहे 24 करायचं आहे, 24चा आपला शेवटचा अटेम्प्ट असणार आहे आपल्या जे काही ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचा। त्यामुळे ही काही गोष्ट लगेच आढळून आलेली नाही आहे। बरं, त्या संदर्भात आपण एक प्रकारे बॅचसुद्धा घेतलेली होती आणि त्या बॅचमध्ये आपण हे कायदे वगैरे तर सगळ्यात पहिल्यांदा कव्हर केलं आहे। जसं मी मला आठवते की 29 तारखेला मी पॉलिटिकल पार्टीज आणि दबाव गट याच्या बाबतीमधल्या जे काही आपले PYQ होऊन गेले त्या PYQच्या संदर्भातला व्हिडिओ मी एक प्रकारे टाकलेला होता की तुम्ही असं करणं अपेक्षित होतं। आणि अल्टिमेटली पुढचे व्हिडिओ फक्त त्या बॅचच्या विद्यार्थ्यांपर्यंतच आपल्याला पोहोचवता आले, कारण ऑब्व्हियसली त्यांनी जी बॅच घेतलेली होती आणि त्याच्या आधीच मी हे कायदे शिकवलेले होते। तरीही हे जे काही मला विनंती होते किंवा जे काही मला डिमांड वाटते मुलांची की सर RTI तर आम्हाला येतोच आहे ऑलमोस्ट, किंवा RTI बद्दल डाऊट नसावाच रादर मी असं म्हणेन। आणि दुसरी गोष्ट असे आहे की जो काही आपला लोकसेवा हक्क अधिनियम आहे ते मुलं म्हणतात की होऊन जाईल, पण भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम हा मुलांना कळायला कठीण जातोय। त्यामुळे विषयाला हात घालतानाच मी डायरेक्ट कट थ्रोट तेच बोलणार आहे किंवा तोच कायदा आपण आज प्रकारे समजून घेणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा, मी इकडे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी कायदा शिकवायला आलेलो नाही आहे, ठीक आहे। कायदा शिकवायची माझी पद्धत अतिशय वेगळी आहे, ज्याच्यामध्ये मला एक कायदा शिकवायला एक साधारणतः 2.5 ते 3 तास तर किमान लागतात, ज्याच्यामध्ये 30 कलमं आहेत। परंतु इथे आपण एक फास्ट ट्रॅक रिव्हिजनच्या माध्यमातून एकमेकांना भेटत आहोत की जिथे मी तुम्हाला सांगणार आहे की भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम आहे, नसेल लक्षात राहत तर मी सांगतो तेवढंच करा। प्रश्न ह्याच कलमावरील, बरं प्रश्न एखाद्या कलमावर कसा येईल हे सुद्धा सांगण्याचं काम मी इकडनं करणार आहे। त्यामुळे जे कोणी विद्यार्थी एक प्रकारे कन्फ्यूज्ड आहेत किंवा एक प्रकारे खूप जास्त थ्रेटन्ड आहेत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमामुळे, त्यांनी लोड घेण्याची काही गरज नाही, ठीक आहे। सुरुवात करूया। एक प्रकारे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988चा कायदा आहे। पहिला प्रश्न इकडेच निर्माण होतो, खालीलपैकी कुठल्या वर्षाचा कायदा आहे हा? 1988चा कायदा बघायला मिळतो आपल्याला। राज्यसेवा मुख्य करणाऱ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर राहील किंवा पुढच्या वर्षी मुख्य करणाऱ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ फायदेशीर आहे। आणि नगर परिषदेचा जो कोणी जे काही कर निर्धारक प्रशासकीय सेवा करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी ऑब्व्हियसली हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे, ठीक आहे। मग ही आता ऑब्व्हियसली तेव्हाचीच आपली PDF आहे कायद्याच्या बॅचची। आपण आज फक्त हा एवढा कायदा बघून घेणार आहोत। हे ऑलरेडी 2 बॅचला झालेले, तुम्हाला पाहिजे असतील तर या दोघांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देतो, त्यामुळे त्याचा लोड नसावा। हे तर तुम्हाला मी इथेच नव्याने ॲनोटेट करून शिकवणार आहे भ्रष्टाचारच्या बाबतीमधला कायदा। आता कट थ्रोट डायरेक्ट फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बोलायचं आहे आपल्याला, त्यामुळे लक्षात ठेवायचं की मुळात आता जर कोणी सांगते की 2 प्रश्न येईल, तर आता किती प्रश्न येतील हे कोणाला सांगू शकत नाही। 25 तारखेला पहिलं सेशन झालं तर ॲज युज्युअल सगळे यूट्यूबवर सुरू होतील की पहिल्या शिफ्टमध्ये आलेले प्रश्न, टेलिग्रामवर सुरू होतील पहिल्या शिफ्टवर आलेले प्रश्न, दुसऱ्या शिफ्टवर आलेले प्रश्न, यूट्यूबला पण असतातच असली मंडळी। मग उद्या उठून तेव्हा तुम्हाला एक थोडासा अंदाज बांधला जाऊ शकतो। पण मी असं म्हणेन की साधारणतः जर तुम्ही मला विचारलं माझा पॉईंट ऑफ व्ह्यू टाकायचाच झाला तर मी असं म्हणेन की या तिघांवर येऊन 5 प्रश्न येतील, त्याच्यावर सहसा प्रश्न येणार नाही। हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, जो कदाचित चुकीचा पण असू शकतो। आणि माझे पॉईंट ऑफ व्ह्यू चुकीचे ठरलेले मला आवडतातच, मुलांचं भलं झालं पाहिजे, ठीक आहे। मी किती शहाणा आहे हे काही इम्पॉर्टंट नाही आहे, ठीक आहे। हे 5 प्रश्न ह्या 3 कायद्यांवर येतील असं मला वाटतंय। आता जेव्हा आपण कायद्याचा अभ्यास करतो तेव्हा मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला जेवढं मराठी चांगलं येतं तेवढा तुम्हाला तुमच्या कायद्याचा किंवा कायदा जो असतो त्याच्यामध्ये काय सांगितलं हे खूप चांगल्या पद्धतीने कळू शकतं, ठीक आहे, शब्दांचे अर्थ। आणि दुसरी गोष्ट, एखाद्या कायद्यावर त्याचा अभ्यास करत असताना मुळात प्रश्न कसे येणार आहेत ते तुम्ही अभ्यास
करणं अपेक्षित आहे. मग समजा जर मी हा 1988चा अँटी करप्शन ॲक्ट बघतोय किंवा भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम बघतोय, तर मला 4-5 गोष्टी पहिल्यांदा खूप बायफर्गेट होणं गरजेचं आहे की याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो. सगळ्यात पहिला प्रश्न येऊ शकतो ह्याच्याबद्दल असलेल्या एक प्रकारे इयरबद्दल, कारण हा कायदा कन्सिडर करायचं झालं तर रिसेंटली आपल्या 2015 नंतर सुद्धा एकदा अमेंड झाला आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. 1 ऑक्टोबरला आपल्या कम्प्युटरच्या बाबतीमध्ये तो प्रश्न आलेला होता की IT ॲक्ट अमेंड होत असताना त्याच्यात काय बदल झाला. आता तुम्ही म्हणाल की इथे तर काय बदल झाला विचारू शकत नाही, विचारू शकता, ठीक आहे, पण ते खूप इनडेप्थ झालं. पण ॲटलिस्ट आपल्याला की बाबा हे इयर कधीचं आहे, कधी कायदा तो एस्टॅब्लिश झाला, आणि मी तुम्हाला डेट सांगणार आहे हा कायदा इनॅक्ट झाल्याची, जी कुठल्याही पुस्तकांमध्ये नाही आहे. आय बेट कुठल्याही पुस्तकांमध्ये नाही, हार्डली एखाद दुसऱ्या असली तर असेल, पण 99.99% पुस्तकांमध्ये त्या डेटच नाही आहे. ती डेटसुद्धा सांगणार आहोत आपण. 2 डेट बघायच्या, जेव्हा कायदा सुरू झाला तेव्हाची डेट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कायदा अमेंड झाला ती अमेंडमेंटची डेट कुठली आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, हा प्रश्न एक झाला. दुसरा प्रश्न, ह्याच्यामध्ये 2 व्याख्या आहेत ज्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एक आहे इलेक्शनची व्याख्या की इलेक्शन म्हणजे काय किंवा त्याच्याबद्दलची तरतूद, आणि एक सार्वजनिक कर्तव्य याच्या संदर्भातली तरतूद. तिसरं, या कायद्यावर जर मूळ एम्फासिस करायचा झाला तर 200% आयोगाचा प्रश्न असतो या कायद्यामध्ये असलेल्या शिक्षा. ठीक आहे, तुमची राज्यसेवा मेन्स असो, तुम्हाला उद्या उठून कुठल्याही परीक्षेला हा कायदा असो, ह्याच्या शिक्षांवर प्रश्न येतो. एक प्रकरणच आहे त्याच्यामध्ये पूर्ण 7 ते 16 कलम शिक्षांचं दिलेलं आहे. त्या प्रकरणांवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. जसं आपल्याला एन्व्हायरमेंट ॲक्टवर येतो बघा की खालीलपैकी कुठल्या कलमांमध्ये किंवा खालीलपैकी XYZ कलम कुठल्या कलमांमध्ये विभागलेला आहे, तसा एखादा प्रश्न येऊ शकतो. परंतु शिक्षा याच्यावर खूप जास्त आयोगाचा एम्फासिस राहिलेला आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, हे इथेच संपतं, याच्याबद्दल जास्त लोड घ्यायची गरज नाही. जर शिक्षा आलं तर आता अपील वेगळं सांगायला लावू नका, हे अपीलसुद्धा तिथेच कव्हर होऊन जातं. किंवा उद्या उठून कन्सिडर करायचं झालं तर आपल्याला नेहमी प्रश्न येतो की या कायद्याअंतर्गत असलेलं विशेष न्यायालय कुठला दर्जा असतो. सत्र न्यायालय, अख्ख्या दुनियाला माहिती आहे. कुठे अपील करू शकतो? सत्र न्यायालयाचं अपील फक्त हायकोर्टातच होतं. हा सुद्धा प्रश्न आहे, मग तो इकडनंच कव्हर होतोय. ठीक आहे, आणि चौथा जो महत्त्वाचा मला प्रश्न वाटतो, या कायद्याअंतर्गत एक कलम आहे, त्या कलम अंतर्गत, या कायद्याअंतर्गत ज्या काही अपराधी कृती आहेत त्या अपराधी कृतींचं इन्व्हेस्टिगेशन कोणाच्या अंतर्गत चालेल त्याच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारलाय. राज्यसेवा मेन्सला सुद्धा विचारलाय, इथे सुद्धा विचारलाय. आणि मी आपल्या बॅचच्या मुलांना हेही सांगितलेलं आहे की या 3ही कायद्यांचे जे काही आयोगाला राज्यसेवा मेन्सला आलेले प्रश्न आहेत ते तुम्ही एकदा बघून घेतले तर मला नाही वाटत त्याच्या बाहेर काहीतरी जाऊ शकतं. ठीक आहे, एवढं फक्त मी तुम्हाला सांगतो. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम बघायचा झाला तर हे एवढं आपल्याला माहिती पाहिजे. आता डायरेक्ट मूळ मुद्द्याला सुरुवात, कारण आपण फास्ट टॅग करतोय, कमी वेळात जास्त लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे एकूण एक शब्द नीट ऐका, याला काही व्ह्यू वगैरे नाही आहे, त्यामुळे मागे घेऊन ऐकलं तरी चालेल. आणि कृपया करून 1.25 वर ऐकायचा फालतूपणा करू नका. चुकून काही गोष्टी नाही लक्षात राहिल्या तर आपला एक प्रकारे फियास्को होऊ शकतो. ठीक आहे, एकदाच ऐका पण नीट ऐका. चला, काय बघा, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम. पहिला प्रश्न 1988चा कायदा आहे. ओके, बरं, राज्यसेवा 2022ला एक प्रश्न असा त्यांनी विचारलेला होता की जो काही आपला बॉम्बे कुठला तरी एक कायदा होता सर्टन बॉम्बे रिलेटेड, तर तो कायदा 1960चा कितवा कायदा आहे असा 2022ला प्रश्न आला आहे. पण त्यानंतर मी मुलांना हे सांगायला लागलेलो आहे की एक प्रकारे 1988चा 49 क्रमांकाचा कायदा आहे. चुकून वाकून जर आलाच प्रश्न तर ॲटलिस्ट आपल्याला माहिती पाहिजे. नाहीतर नगर परिषदांची जर तुम्ही एक प्रकारे जे काही ऑलरेडी होऊन गेलेले PYQ बघितले असतील तर तुम्हाला की काही थोडेफार आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन असतात, तसा हा येऊ शकतो. ठीक आहे, मग 1988च्या कुठल्या दिवशी हा कायदा एनॅक्ट झालेला आहे तर लक्षात ठेवायचं 9 सप्टेंबर 1988ला हा कायदा एनॅक्ट झालेला बघायला मिळतो. त्या कायद्यामध्ये 2008ला सुरुवात केलेली आहे. मी जिथे जिथे गोल करतोय तिथे तिथे प्रश्न निर्माण होत आहेत. ठीक आहे, त्यानंतर सुधारणा लागू कधी झालेल्या आहेत 26 जुलै 2018ला. आणि ह्या सुधारणा कशावर एम्फासिस आहे तर लक्षात ठेवायचा युनायटेड नेशनचा अँटी करप्शन किंवा करप्शन ॲक्ट बघायला मिळतो आपल्याला, जो 2005चा आहे. या 2005च्या युनायटेड नेशनच्या अँटी करप्शन ॲक्टला किंवा करप्शन ॲक्टसाठी एक प्रकारे भारताने त्या कायद्याला 2011ला रॅटिफाय केलं. आणि हा रॅटिफिकेशन केल्यानंतर ज्या काही इंटरनॅशनल तरतुदी आहे त्याच्याशी समन्वयात्मक तरतुदी आपल्या देशामध्ये सुद्धा आणण्यासाठी 2018मध्ये या सुधारणा केलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे, हे एवढं तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. मी प्रश्न सांगतो कुठे कुठे तयार होतील. कायदा कधीचा 88चा. ठीक आहे, त्यानंतर किती नंबरचा कायदा 49 नंबरचा. कायद्याची अंमलबजावणी किंवा इनॅक्टमेंट 9 सप्टेंबर 1988. सुधारणा कधी झाली 2018. सुधारणा का झाली युनायटेड नेशन करप्शन ॲक्ट 2005च्या तरतुदींना साम्य देण्यासाठी. त्यानंतर सुधारणा लागू कधी झाल्या 26 जुलै 2018साठी. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या कायद्यामध्ये एकूण कलम किती आहेत 31 कलम आहेत. हे खास करून RTI वर येणारा प्रश्न आहे. RTIला 10 वेळा विचारलेला आहे त्यांनी या RTI कायद्यामध्ये एकूण
किती तरतुदी आहेत, सॉरी एकूण किती कलम आहेत, 31 कलम, आणि ही 31 कलम किती प्रकरणांमध्ये विभागलेली आहेत, या 5 प्रकरणांमध्ये विभागलेली आहेत. मग ही 5 प्रकरणं कोणकोणती ते सुद्धा इथे लिहिलेलं आहे. 2 मिनिटं थांबा, मी झूम करून सांगतो म्हणजे तुम्हाला जास्त चांगलं लक्षात राहील. त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, कदाचित जोड्या लावाचा प्रश्न निर्माण होईल, किंवा एक प्रकारे सांगायचं झालं तर कन्सिडर करत असताना एक वन लाईनर येईल रँडम, की ज्याच्यामध्ये ते तुम्हाला विचारतील की XYZ तरतुदी खालीलपैकी कोणत्या प्रकरणात टाकलेल्या आहेत, किंवा त्या प्रकरणाची कलम कोणकोणती आहेत. ठीक आहे, आरंभिक अख्ख्या कुठल्याही कायद्याचं पहिलं कलम हे पहिलं प्रकरण हे आरंभिक असतं. मग याच्या बाबतीमध्ये सांगत असताना सगळ्यात पहिलं प्रकरण सुद्धा आपल्याला आरंभिक बघायला मिळतंय, जे 1 आणि 2 वर आहे. आता ते प्रकरणावर प्रश्न नाही येणार, खालीलपैकी किती कुठले कलम आरंभिक मध्ये दिले, असलं काही वाह्यात प्रश्न येऊ शकत नाही. ठीक आहे, त्यानंतर दुसरं प्रकरण आहे विशेष न्यायाधीशांची नियुक्ती, ज्याच्यासाठी कलम 3 ते कलम 6 आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात, 3, 4, 5, 6. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्याबद्दल विचारायसाठी त्यांच्याकडे खूप कंटेंट आहे. विशेष न्यायाधीश म्हणून पात्र होण्यासाठी किती पात्रता लागते, विशेष न्यायाधीशांची तरतूद नियुक्ती कोण करतं, वगैरे वगैरे XYZ. त्यामुळे मला नाही वाटत ते ह्याच्या प्रकरणावर खास करून एम्फासिस करतील. ते एम्फासिस कुठे करतील की खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये किंवा खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत अपराध व शिक्षेची तरतूद आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकरणाअंतर्गत मालमत्तेची जप्ती व इतर संकीर्ण तरतुदी दिलेल्या आहेत, खालीलपैकी कोणत्या प्रकरणा किंवा कलमाअंतर्गत खटल्यांसाठी मंजुरी किंवा इतर संकीर्ण तरतुदी दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे ह्या 5 प्रकरणांच्या बाबतीमध्ये सुद्धा कन्सिडर करायचं झालं तर एका ठिकाणी ए बघायला मिळतो. हे 3च लक्षात ठेवायचे. ठीक आहे, हे एवढं जरी केलं तरी तुम्हाला डेटा सफिशियंट आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. ही ॲनोटेटेड फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाठवली जाईल, त्यामुळे त्याच्याबद्दल लोड घेत बसू नये, पण ॲटलिस्ट एवढं माहिती असणं तुम्हाला गरजेचं राहतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या पेजवरनं किती प्रश्न तयार होतात, तर हे 5 ते 6 प्रश्न तयार होतात जे आपण बघितले. ठीक आहे, हे ओरिएंटेशन झालं कायद्याचं. याच्यावर प्रश्न आला तर एक लक्षात ठेवायचं, तुमचं भाग्य खूप चांगलं आहे, खूप सोपे प्रश्न आपल्याला आले. आता आपण एक एक कलम बघून घेऊया. आता लक्षात घ्या पुन्हा एकदा, ह्या कायद्याचं कलम सगळं कलमांनुसार शिकवायला गेलं तर 4 तास आपल्याला लागणार आहेत, आणि तुम्ही ऑलरेडी हे असे कायदे शिकण्यासाठी अक्षरशः 99 रुपये कोणाला तरी दिलेले आहेत. आणि कन्सिडर करत असताना मी विथ ड्यू रिस्पेक्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात तिकडे, त्यामुळे कम्पेअर करत बसू नका. आता फक्त रिव्हिजनच्या दृष्टीने ह्या आपल्या व्हिडिओकडे बघा. त्यामुळे कन्सिडर करत असताना मी तुम्हाला फक्त कलम काय आहे, त्या कलमाचं नाव काय, हे फक्त मी टायटल जे आहे ते प्रॉपर लिहिलंय. त्या कलमावर कसा प्रश्न येऊ शकतो आणि आला तर तो कसा टॅकल करायचा, आणि ह्याच्यावरच प्रश्न येईल या कलमामध्ये, हे तुम्हाला मी या व्हिडिओचा सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, कलम 1 आपल्याला बघायला मिळते संक्षिप्त नाव आणि विस्तार. ठीक आहे, त्याच्यात काय असं सहसा महत्त्वाचं नाही आहे. कायद्याचं नाव आलं तर सगळ्यांना माहिती आहे 1988चा कायदा आहे, अजून काही असं एम्फासिस होऊ शकत नाही. ठीक आहे, आणि दुसरं जर सांगायचं झालं तर दुसरी तरतूद मात्र सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे, ज्याच्यावर आपल्याला प्रश्न सहसा येऊ शकतो. तो प्रश्न असा आहे की हा कायदा कोणाला लागू होतो. ठीक आहे, हा कायदा कोणाला लागू होतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कायद्याच्या कलम 1 मध्ये सांगितलेलं आहे की हा कायदा संपूर्ण भारताला, म्हणजे तत्कालीन जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आता तर लागू होणारच, ठीक आहे, 31 ऑक्टोबर 2019 नंतर, परंतु कन्सिडर करत असताना तत्कालीन कन्सिडर करायचं झालं तर जम्मू काश्मीरला सुद्धा हा लागू होता. प्लस हा कायदा एक प्रकारे संपूर्ण भारताला, आणि म्हणजे भारताला म्हणजे कन्सिडर करायचं झालं तर मग इथे भारतीय नागरिक आले का? येस, ऑब्व्हियसली भारतीय नागरिक आले. आणि भारताबाहेर राहणारे सर्व भारतीय नागरिकांना हा कायदा सुद्धा लागू होतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काय? भारताबाहेर राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना सुद्धा हा कायदा लागू होतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणजे उद्या उठून कन्सिडर करत असताना समजा एखादा XYZ व्यक्ती आहे, ठीक आहे, आता मला अनेकांची नावं सुचत आहेत भ्रष्टाचाराच्या बाबतीमधले, पण मला नावं घ्यायची इच्छा नाही आहे. मी तुम्हाला अबकडच्या माध्यमातून सांगतो. ॲज युज्युअल एक नावाचा व्यक्ती आहे. हा नावाचा व्यक्ती आपण असं कन्सिडर करूया जो भारतीय आहे, फक्त तो भारतात सध्या राहत नाही आहे, तो दुसऱ्या देशांमध्ये राहतोय. तर त्याला हा कायदा लागू होणार का? येस, डेफिनेटली त्याला हा कायदा लागू होणार. एक नावाचा व्यक्ती आहे, हा भारतीय व्यक्ती होता, परंतु हा दुसऱ्या देशात गेला आणि 10-12 वर्षानंतर त्याने त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं आणि आता तो भारताचा नागरिक नाही आहे टेक्निकली सांगायचं झालं तर, त्याला मात्र हा कायदा लागू होईल का? तर त्याला हा कायदा लागू होणार नाही. म्हणजे हा कायदा लागू होण्यासाठी सगळ्यात मूळ तत्व काय आहे? तुम्ही भारतीय पाहिजेत. प्रश्न आला हा कायदा कोणाला लागू होऊ शकतो? भारताला. येस, कम्प्लिटली फाईन. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांना, हे अनेकांना माहीत नसेल, हे इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता ह्या कायद्याचं एक कलम झालं. एक कलमावर हे 2च प्रश्न येऊ शकतात, अन्यथा प्रश्न येणार नाही. आता दुसरं जे कलम आहे हे या कायद्याच्या व्याख्यांबद्दल आपल्याला खूप जास्त चर्चा करते. या कायद्यामध्ये एकूण सांगायचं झालं तर आपल्याला एकूण 5 व्याख्या बघायला मिळतात, पण त्या
AABCD या स्वरूपामध्ये आहेत. या 5 पैकी सुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वाचं सांगतो, कुठल्या लक्षात ठेवायच्या व्याख्या, या 5 पैकी फक्त म्हणजे या 5 पैकी सुद्धा ही जी काही 2A दिलेली आहे, ठीक आहे, त्यानंतर कन्सिडर करत असताना ही जी काही 2B दिलेली आहे, ठीक आहे, आणि ही जी काही 2D दिलेली आहे, हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न आला तर हाय चान्सेस आहेत की याच्यावरच प्रश्न येईल. इथे आता कन्सिडर करत असताना भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये त्यांनी असंही सांगितलेलं आहे की या कायद्याअंतर्गत तरतुदी जे काय होतात, या निवडणुकांमधल्या तरतुदींमध्ये जरी भ्रष्टाचार होत असेल तरी हा कायदा लागू होतो. मग निवडणुका म्हणजे कुठल्या, इथे बाजूला लिहिले बघा ऑल, हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की निवडणुका म्हणजे कुठल्या, तर ऑल म्हणजे कुठल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेपासून तर एक प्रकारे संसदेपर्यंतच्या ज्या कुठल्या निवडणुका होतात किंवा असे जे कुठले प्राधिकरण आहेत जे सार्वजनिक प्राधिकरण आहेत आणि ज्यांच्यामध्ये जे काही निवडले जाणारे व्यक्ती आहेत हे इलेक्शन मार्फत लागू एक प्रकारे तिथे पोहोचले जातात. मग अशा इलेक्शनसाठी सुद्धा आपल्याला हे काय पडतात, एक प्रकारे निवडणुका हे तत्व लागू होतं आणि तिथे हा कायदा लागू होतो. पण थोडक्यात सांगायचं झालं तर ढोबळमानाने आपली संसद असेल, मग संसदेचं लोकसभा राज्यसभा असेल, आपले राज्य विधिमंडळं असतील, काही राज्यांमध्ये एक प्रकारे विधानसभा विधान परिषद आहे किंवा काही राज्यांमधली विधानसभा तेवढं, आणि तिसरं म्हणजे काय स्थानिक स्वराज्य संस्था. या ठिकाणी हा कायदा काय आहे सहसा या इलेक्शनला लागू होतो. आणि अन्य प्राधिकरणं अशी प्राधिकरणं की जिथे इलेक्शनच्या मार्फत तरतुदी किंवा इलेक्शनच्या मार्फत लोक भरली जात आहेत. ठीक आहे, हे एक झालं. 2A तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2B 2AA काय आहे, विहित. विहितची अर्थ एकच असतो. विहित म्हणजे काय, या कायद्यात नमूद केलेल्या तरतुदी. ठीक आहे, उल्लेख काय असतो, या कायद्यात विहित केलेल्या गोष्टी या कायद्याच्या तरतुदी म्हणून समजण्यात याव्या. आता इट्स ओके, म्हणूनच तर कायदा वाचतोय ना आपण. ठीक आहे, त्यामुळे विहित सहसा परीक्षेच्या दृष्टीने एवढं नाही. बरं, हां, एक महत्त्वाचं एक अनाउन्समेंट करतो. हे जे काही मी म्हणतोय महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं नाही, याचा अर्थ काय घ्यावा कृपया बाबांनो, तर लक्षात ठेवायचं परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे किंवा महत्त्वाचं नाही, ते पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे, हा कायदा जज करणं इतपत मी मोठा नाही, मी एवढा मोठा शाणा नाही, अनेक जण असतील पण आपण नाही, पण त्यातही सांगतोय हे महत्त्वाचं इन द सेन्स काय, जे मला वाटतं परीक्षेला येऊ शकतं PYQच्या बेसवर. मला वाटतं म्हणजे काय, मी माझं काय मत असं म्हणजे काय फार मोठं महत्त्वाचं मत नाही आहे, पण माझं मत कशावर आधारित आहे तर PYQवर आधारित. त्यामुळे तेवढा अर्थ घ्या, नाही तर उगाच क्रिटिसाइज करणारे मेसेजसुद्धा येतात आणि क्रिटिसिझम इज ऑलवेज वेलकम. आपल्या कमेंट्स ऑन आहेत, फक्त चांगल्या कमेंट करा. ठीक आहे, त्यानंतर काय ऑप्शन दुसरं कलम काय 2B सार्वजनिक कर्तव्य. सार्वजनिक कर्तव्य याचा अर्थ काय, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता हे तुम्हाला अनेकदा कोणी म्हणजे 100% कोणी सांगितलं नसेल. सार्वजनिक कर्तव्य याचा अर्थ असा असतो की हा कायदा कोणाला लागू होतो. आता सार्वजनिक कर्तव्याच्या 2 व्याख्या आहेत बघा, की समजा मी रस्त्याने चाललेलो आहे. ठीक आहे, तर मी रस्त्याने जात असताना पूर्णपणे योग्य कपड्यांमध्ये जावं. ठीक आहे, अश्लीलता पसरवू नये. ठीक आहे, म्हणजेच योग्य कपड्यांमध्ये जावं. किंवा उद्या उठून कन्सिडर करत असताना मी चालत असताना रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणं. ठीक आहे, किंवा एक प्रकारे कन्सिडर करत असताना रस्त्यामधल्या कुठल्या जे काही बेसिक कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी आहेत त्या फॉलो करणं म्हणजे सामाजिक कर्तव्य नाही, ते सामाजिक भान असतं. ठीक आहे, मी पुन्हा एकदा कायद्याचा वर्ड तुम्हाला, सार्वजनिक कर्तव्य नाही, ते सामाजिक भान किंवा सार्वजनिक भान असतं. मी कायद्याचा वर्ड तुम्हाला एकदम एम्फासिस करून सांगतोय. सार्वजनिक कर्तव्याचा जेव्हा तुम्हाला अर्थ कळतो तेव्हा तुम्हाला या कायद्याचा पूर्णपणे गाभा कळू शकतो. सार्वजनिक कर्तव्य म्हणजे असे व्यक्ती की जे एक प्रकारे लोकसेवक आहेत. ठीक आहे, असे व्यक्ती जे एक प्रकारे लोकसेवक आहेत किंवा एक प्रकारे ज्यांचा डायरेक्टली इनडायरेक्टली लोकसेवेशी संबंध आहे, अशा लोकांना म्हणजे अशा लोकांना जे काही क्रमप्राप्त अशी कामं असतात ते म्हणजे काय झाले, सार्वजनिक कर्तव्य झाले. मग उद्या उठून सार्वजनिक कर्तव्य कुठले, सर्व जे कुठले नमूद आहेत तुमच्या ॲज अ सर्व्हिसच्या अंतर्गत येतात ते. ठीक आहे, किंवा त्यानंतर पुढे काय एक प्रकारे कन्सिडर करायचे झाले तर असे कुठले तरी संस्था. ठीक आहे, आता सार्वजनिक कर्तव्यामध्ये आपण एखादा डायरेक्टली अधिकारी समजू शकतो की बाबा म्हणजे कर निर्धारक प्रशासकीय सेवेतील गट अ गट ब च्या गट क च्या अधिकाऱ्यांनी असं वागायचं, DCने असं वागायचं, DYSPने असं वागायचं, दॅट टू फाईन. ठीक आहे, परंतु अशा कुठल्या संस्था आहेत ज्या एक प्रकारे 1956चा जो काही कंपनी अधिनियम आहे ज्याच्या कलम 617 नुसार एक प्रकारे स्थापन झालेल्या आहेत, ज्या PSU बघायला मिळतात, त्यामध्ये सुद्धा कार्यरत असणारे अधिकारी आपल्याला काय बघायला मिळतात, त्यांची सुद्धा जी काही कामं असतात ती काय असतात, सार्वजनिक कर्तव्य. आणि या कायद्याचा मूळ गाभाच तो आहे, जे कोणी लोकसेवक आहेत असे लोकसेवक सार्वजनिक कर्तव्य बजावत असताना जेव्हा एक प्रकारे स्वतःला गैरफायदा करून घेण्याचं काम करतात किंवा तसा प्रयत्न करतात किंवा कोणामार्फत त्यांना प्रलोभन बक्षिसांची एक प्रकारे लालच दाखवली जाते, त्यांना प्रतिबंध करण्यासाठीचा हा कायदा बघायला मिळतो. म्हणून जेव्हा आपल्या सार्वजनिक कर्तव्य कळतं, मग सार्वजनिक कर्तव्य कोणाचं, तर लोकसेवकाचं. मग लोकसेवक म्हणजे काय, भारतामध्ये सद्यस्थितीमध्ये जेवढे कायदे आहेत या सर्व कायद्यांसाठी लोकसेवक म्हणजे कोण, तर IPCच्या
कलम 21 मध्ये नमूद केलेला प्रत्येक अधिकारी. सार्वजनिक सेवक आणि लोकसेवक, शासकीय अधिकारी आणि लोकसेवक याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. ठीक आहे, एव्हरी शासकीय अधिकारी इज लोकसेवक बट नॉट एव्हरी लोकसेवक इज अ शासकीय अधिकारी. म्हणजेच काय, सरपंच हा लोकसेवक आहे, तो शासकीय अधिकारी नाही आहे. शासकीय अधिकारी म्हणजे कोण, की ज्याला एक प्रकारे प्रॉपर अपॉइंटमेंट लेटर देऊन शासनाने त्या कामामध्ये नमूद ठेवलेलं आहे किंवा घेऊन ठेवलेलं आहे. तो जेव्हा सर्व्हिसमध्ये आहे तेव्हाच तो शासकीय अधिकारी, रिटायर झाल्यावर तो शासकीय अधिकारी राहत नाही. मग लोकसेवक ही ब्रॉड संकल्पना आहे, शासकीय अधिकारी छोटी संकल्पना आहे. आपल्या PSIच्या कायद्याच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल. मग लोकसेवक, छोटंसं उदाहरण तुम्हाला पुन्हा सांगतो. तुम्ही जेव्हा सरपंच बघतात, तुम्ही जेव्हा आमदार बघतात, खासदार बघतात, हे लोकसेवक झाले. ठीक आहे, हे शासकीय अधिकारी नाही. जे कोणी गव्हर्नमेंटने नेमलेले असतात, ठीक आहे, XYZ प्राधिकरणाने सुद्धा, ते कोण झाले, मग शासकीय अधिकारी झाले. मग उद्या उठून ह्या लोकसेवकांना सार्वजनिक कर्तव्य बजावत असताना एक प्रकारे त्यांनी नियमबाह्य काम करू नये म्हणून हा कायदा बघायला मिळतो. आणि गैरफायदा म्हणजे काय, उद्या उठून तुम्हाला जेव्हा तुम्ही सर्व्हिसमध्ये जातात तेव्हा तुम्हाला सार्वजनिक कर्तव्य लिहून दिलेलं असतं. तसंच सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्हाला काही XYZ काय असतो, निधी ठरलेला असतो किंवा XYZ तुम्हाला एक प्रकारे पगार ठरलेला असतो. ते पगार सोडून इतर कुठल्याही गोष्टी जेव्हा तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला गैरफायदा म्हणतात. हे एवढं साधं सरळ सोपं आहे, जास्त व्याख्यांमध्ये घुसायची गरज नाही. पुन्हा फास्ट ट्रॅक लेक्चर आहे. 2A महत्त्वाचं, 2B महत्त्वाचं आणि 2D महत्त्वाचं, संपला विषय. प्रश्न आला तर व्याख्यांच्या या अर्थावर असा येऊ शकतो. ठीक आहे, पुढचं जे कलम आहे त्या आयोगाचं मी म्हणेन की आवडीचा प्रश्न आहे. मला तर असं चान्सेस वाटत आहेत की समजा 8 सेशनमध्ये आपल्या नगर परिषदेच्या परीक्षा होत आहेत, 8 सेशनमध्ये जरी आपल्याला 8 वेळा प्रश्न, म्हणजे त्यांना समजा 2-2 प्रश्न विचारायचे असतील आणि 16 प्रश्न विचारायचे असतील, तर हा 3 नंबरचा कलमाचा प्रश्न आहे ना, हा 2दा-3दा रिपीट होऊ शकतो. काय बघा, कलम 3 काय सांगतं, विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार. मुळात हा अधिकार कोणाचा आहे हा प्रश्न येऊ शकतो आपल्याला सगळ्यात पहिला. बरं, कुठल्या कलमानुसार विशेष न्यायाधीश नियुक्त केले जातात हे सुद्धा येऊ शकतं. कलम 3 नुसार विशेष न्यायाधीश नियुक्त केले जातात, ही पहिली बीट. दुसरी बीट, कोण नियुक्त करतं, सेंटर गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट. केवढे नियुक्त करतं, त्यांना आवश्यक वाटतील तेवढे. कशासाठी नियुक्त करतं, या कायद्याअंतर्गत दिलेल्या अपराधी कृतींना एक प्रकारे आळा घालण्यासाठी आणि त्या कृती लवकरात लवकर निकालात काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला विशेष न्यायाधीशांची नियुक्ती केलेली बघायला मिळते. मग विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्रता काय लागते, सदरचा व्यक्ती सत्र न्यायाधीश असावा किंवा सहाय्यक सत्र न्यायाधीश असावा. हे ह्याच कलमावर किमान 3 प्रश्न असे तयार होत आहेत. पहिला प्रश्न, कलम 3 मध्ये काय तरतूद आहे, या विशेष न्यायाधीशांची तरतूद कुठली. दुसरा प्रश्न, कोण नियुक्ती करतं, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट. तिसरा प्रश्न, पात्रता काय. दॅट्स इट, संपला विषय. पुढे जाऊया, जास्त ह्याच्याबद्दल चर्चा नको. काय पुढे, विशेष न्यायाधीशांकडून खटले चालवण्याजोगी प्रकरणे, म्हणजे कुठली प्रकरणं ही विशेष न्यायाधीशांसाठी चालवली जातात किंवा त्यांच्या माध्यमातून चालवली जातात. तर लक्षात ठेवायचं, कायद्याअंतर्गत अपराध असणारी सर्व कृत्ये, या कायद्यामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, एक प्रकारे ह्याला अपराध समजायचा, ही शिक्षापात्र कृती समजायची. मग अशी कुठलीही प्रकरणं असतील किंवा त्याच्याबद्दलचे खटले असतील, ते कोणामार्फत चालवले जातात, या विशेष न्यायाधीशांमार्फत चालवले जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे कधी कधी असं होऊ शकतं ना रे, की एक विषय आहे जो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सुद्धा येतो, स्टेट गव्हर्नमेंटकडे सुद्धा येतो. मग अशा विषयांच्या वेळेस जर दोघांनी तिथे उद्या उठून विशेष न्यायाधीश नेमलेला असेल, तर कोणत्या विशेष न्यायाधीशाकडे सदरचा खटला चालवला जाईल, हे जेव्हा कन्फ्युजन असेल तेव्हा ते सदरचं कन्फ्युजन कोण दूर करणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट दूर करणार, ते ठरवतील मग कुठल्या विशेष न्यायाधीशाकडनं ती तरतूद दूर करून घ्यायची. त्यानंतर तिसरं काय आहे, एक प्रकारे कन्सिडर करत असताना समजा कुठलंही जे प्रकरण असताना किंवा कुठलंही, आता मी IPC शिकवत असताना वेळोवेळी विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं, कन्सिडर करायचं झालं तर कुठलीही कृती असते शिक्षाबाह्य किंवा एखादी अपराधी कृती असते. ठीक आहे, मग शिक्षाबाह्य म्हणण्यापेक्षा शिक्षापात्र आपण असं म्हणूया. शिक्षाबाह्य ही संकल्पना अगेन थोडीफार मोठी आहे. शिक्षापात्र अशी कृती असते की ती शिक्षापात्र कृती ही फार रेअर चान्सेस आहे, 99.99% सोडून जो काही 0.01% उडतो तेवढे चान्सेस आहे की ती नुसती एकमात्र किंवा एकुलती एक घडते. कुठलीही अपराधी कृती असते ही हाय चान्सेस असतात, ती कलेक्टिव्हली घडत असते, एका वेळेस 4-5 अपराध होत असतात. मग उद्या उठून जर समजा एखादी कृती घडली, त्या कृतीमधनं आपल्याला ह्या कायद्याअंतर्गत अपराधी कृती असणारा एखादा खटला घडला आणि त्याने दुसरीसुद्धा एखादी कृती केलेली असेल, दुसऱ्या कायद्यामध्ये त्याची तरतूद केलेली असेल, तरी या कायद्यातील जे कोणी विशेष न्यायाधीश असतील त्यांना तो सदरचा खटला चालवता येईल, अशी सुद्धा तरतूद केलेली आहे. प्लस ही खटला चालवण्याचा टर्म किती असावा, कमीत कमी जास्तीत जास्त किती वेळात एक प्रकारे सर्टन न्यायाधीशांनी त्या गोष्टीचा निकाल लावला पाहिजे, याची सुद्धा तरतूद ह्या कायद्यात केलेली आहे. कलम 4 मध्ये असं सांगितलं जातं, एकदम स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलेला आहे की सरसकट जेव्हा आपण म्हणतो की एखादं प्रकरण जेव्हा या कायद्याअंतर्गत एक प्रकारे येईल, तेव्हा ते सदरचं प्रकरण 2 वर्षाच्या आत काय झालं पाहिजे, निकाली झालं पाहिजे. काय 2 वर्षाच्या आत ते काय प्रकरण निकाली झालं पाहिजे. अन्यथा जे कोणी विशेष न्यायाधीश असतील त्यांना लेखी कारण नमूद करावी लागतील
लागतील की का नाही तसं झालं, पण समजा 2 वर्षात नाही झालं तर काय करणार, तर बाबा ह्याचा वेळ वाढवून दिला जाऊ शकतो. एका वेळेस 6 महिनेपर्यंतचा वेळ वाढवता येतो त्याच्यामध्ये, परंतु हा एकंदर वेळ जो काही आहे हे 2 वर्ष आणि हे नंतर वाढवले गेलेले 6 महिने हे एक प्रकारे 4 वर्षांपेक्षा जास्तचा कालावधी ओलांडता कामा नये अशी तरतूद आपल्याला कलम 4 मध्ये केली आहे. मग कलम 4 मध्ये येणारे 4 प्रश्न कुठले आपण म्हणू शकतो. एक प्रकारे विशेष न्यायाधीश, कलम 4 कशाच्या बाबतीमध्ये आहे, विशेष न्यायाधीशांकडून खटले चालवण्याजोगी प्रकरणे, कुठली प्रकरणं चालवली जातात या कायद्याअंतर्गत असलेल्या तरतुदी. ठीक आहे, मग त्या कोणाच्या पद्धतीने चालवल्या जातात ती पुढची तरतुदी आपण आत्ताच सांगतो. CRPC मध्ये नमूद केल्याप्रमाणे एक प्रकारे गोष्टींना काय केलं जातं, फॉलो केलं जातं आणि त्यानुसार हे खटले चालवले जातात. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कुठल्या न्यायाधीशांमध्ये, 2 न्यायाधीशांमध्ये कन्फ्युजन असेल, कोणाच्या अंतर्गत ती केस जावी, तर ते कन्फ्युजन दूर करण्याचं काम कोण करतं, सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्याच खटल्याशी रिलेटेड इतर गोष्टींच्या बाबतीमधले खटले सुद्धा इथे चालवता येतात. खटला संपूर्णपणे पार पाडण्याचा बेसिक कालावधी किती असतो, 2 वर्षाचा आपल्याला बघायला मिळतोय. नाही झाला लेखी कारण द्या, 6 महिन्यांचा एक प्रकारे ॲट ए टाइम एका वेळेस 6 महिन्याचा पिरियड वाढवला जाऊ शकतो, पण हा ओव्हरऑल 6 महिन्याचा वाढवलेला पिरियड 4 वर्षांपेक्षा जास्तचा होता कामा नाही अशी तरतूद इथे करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मॅक्झिमम वेळ विचारला किती महत्तम वेळामध्ये वाढवून आपल्याला खटला पूर्ण करावा लागेल, तर 4 वर्ष. किमान विचारलं तर किती, 2 वर्ष, किंवा कुठला शब्द नाही टाकला किती वेळात तो खटला पूर्ण झाला पाहिजे तर गप 2 वर्ष लिहून यायचं. ठीक आहे, त्यानंतर पुढची तरतूद कलम 5 आपल्याला काय सांगते, विशेष न्यायाधीशांची कार्यपद्धती व अधिकार. हेच तुम्हाला मी मगाशी सांगितलं. ठीक आहे, विशेष न्यायाधीशांची कार्यपद्धती, उद्या उठून विशेष न्यायाधीश त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या खटल्या म्हणजे त्यांच्या अंतर्गत ज्या काही केस येतात त्या केस एक प्रकारे म्हणजे त्यांची संपरीक्षा घेत असतात. संपरीक्षा म्हणजे काय, ते प्रकरण चालवलं जात असतं. मग उद्या उठून हे प्रकरण चालवत असताना कुठल्या नियमांचा आधार घेतला जातो, तर CRPCच्या तरतुदींचा आधार घेतला जातो. इथे वेळोवेळी लिहिलंय बघा. ठीक आहे, प्लस महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये अशा तरतुदी दिल्या आहेत. आता हे स्टेटमेंट कलम 5 वर आपल्याला कधीच रँडम प्रश्न येणार नाही की बाबा हे कलम 5 सांगा किंवा कुठल्या तरतुदीनुसार केलं जातं. अख्ख्या जगाला माहिती CRPC नुसार केलं जातं आहे. ठीक आहे, पण ह्याच्यावर प्रश्न आला तर आपल्याला यस नो टाईपचा येऊ शकतो, करेक्ट और इनकरेक्ट. ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या 2-3 गोष्टी काय तर लक्षात ठेवायचं कन्सिडर करत असताना, एखाद्या न्यायाधीशापुढे एखादी केस सबमिट होण्यापूर्वी ते प्रकरण काय आहे ह्याचा तो अभ्यास करू शकतो. ठीक आहे, दखल एक प्रकारे केस सबमिट होण्यापूर्वी त्या प्रकरणाची दखल घेता येऊ शकते. दुसरी गोष्ट, एक प्रकारे जो कोणी विशेष न्यायाधीश आहे हा विशेष न्यायाधीश सदरच्या व्यक्तीला, जो कोणी समजा त्या क्राईममध्ये गुंतलेला आहे त्या व्यक्तीला माफी सुद्धा देऊ शकतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, माफ सुद्धा करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे उद्या उठून, आणि ह्याच्यातच सांगितलेलं आहे हे विशेष न्यायाधीशांचं जे काही एक प्रकारे न्यायालय आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, आता न्यायालय ही व्याख्या सुद्धा IPC मध्ये खूप चांगली दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा न्यायाधीश आपण बघतो ज्यांना एक प्रकारे निर्णय देण्याचा अधिकार आहे असे आपण व्यक्ती समजा, इनडेप्थमध्ये न जाता. मग उद्या उठून हे न्यायाधीश जिथे बसतात ना त्याला त्याला न्यायालय म्हणतात असं आपल्याला IPC सांगतं. मग उद्या उठून जेव्हा आपण बघतो की एक प्रकारे हे विशेष न्यायाधीशांचं न्यायालय जिथे बसेल त्याला काय म्हटलं जाणार आहे, तर लक्षात ठेवायचं सत्र न्यायालय म्हटलं जातं. ह्याच्यावर 10 वेळा आपल्याला प्रश्न आलेला आहे की भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत जे कुठले विशेष न्यायाधीश असतात त्यांच्या न्यायालयाला काय म्हणतात, सत्र न्यायालय म्हणतात. आणि मग अपील कुठे केलं जातं हे पुढे दिलेलं आहे, हायकोर्टात केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे उद्या उठून विशेष न्यायालय जेव्हा एक प्रकारे एखाद्या व्यक्तीला माफ करत असतं, ठीक आहे, किंवा एखादा आदेश काढत असतं, तेव्हा त्या विशेष न्यायालयामधल्या विशेष न्यायाधीशाला कुठला दर्जा असतो, एक प्रकारे दंडाधिकाऱ्याचा दर्जा असतो. शिक्षा कायद्यात आहे त्या प्रमाणात देता येते, शिक्षा वाढवून देता येत नाही. समजा या कायद्यामध्ये अनेक तरतुदी अशा आहेत, आता ते बेसिक IPCची किंवा CRPCची तरतूद आहे की समजा एखाद्या कृतीसाठी 2 वर्ष ते 5 वर्ष शिक्षा दिली तर न्यायाधीशांना 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंतच शिक्षा देता येऊ शकते. 5च्या पुढे देऊ शकत नाही, 2च्या खाली देऊ शकत नाही. हीच तरतूद इथे आपल्याला दिलेली बघायला मिळते. आणि जेव्हा सदरचा जिल्हा एक प्रकारे न्यायाधीश, विशेष न्यायाधीश काय करत असतो, शिक्षा देत असतो, तेव्हा शिक्षा देत असताना त्याला एक प्रकारे काय मिळतं, कन्सिडर करायचं झालं तर एक प्रकारे कुठला दर्जा मिळतो, जिल्हा न्यायाधीशाप्रमाणेचा दर्जा मिळतो. आता जिल्हा न्यायालय जर सांगायचं झालं तर जिल्हा न्यायालय हे 2 प्रकारचे असतात. एक सत्र न्यायालय असतं, एक दिवाणी न्यायालय असतं. खटले सुद्धा 2 प्रकारचे असतात, फौजदारी खटले असतात, दिवाणी खटले असतात. फौजदारी खटले जिथे चालवले जातात त्याला काय म्हटलं जातं, सत्र न्यायालय म्हटलं जातं. दिवाणी खटले जिथे चालवले जातात त्याला काय म्हटलं जातं, ते एक प्रकारे सदर दिवाणी न्यायालय म्हटलं जातं. मग उद्या उठून जर एक प्रकारे कन्सिडर करत असताना विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयाला सत्र न्यायालय म्हणताय, मग उद्या उठून ते शिक्षा देत असताना त्यांना कुठला दर्जा प्राप्त होतो, जिल्हा न्यायाधीशाचा दर्जा प्राप्त होतो. हे एवढं सोपं आहे, जास्त लोड घेत बसायचं नाही. कलम 6 खटला संक्षिप्त रीतीने चालवण्याचा अधिकार. आता CRPC जेव्हा आपण तरतूद बघू तर CRPC 360 नुसार आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक प्रकारे खालीलपैकी कोणते खटले एक प्रकारे संक्षिप्त पद्धतीने चालवले जातात. ठीक आहे, संक्षिप्त संपरीक्षा याचा उल्लेख केलेला बघायला मिळतो. ठीक आहे, जो कोणी 29 तारखेच्या PSI साठी बघतोय हा व्हिडिओ किंवा नॉर्मल रँडम हा व्हिडिओ बघतोय त्याला हे कळेल CRPCचे 360 तरतूद काय आहे. तर 360 मध्ये आपल्याला पूर्णपणे दिलेलं आहे की खालीलपैकी कुठली प्रकरणं ही संक्षिप्त
पद्धतीने चालवता येतात, संक्षिप्त संपरीक्षा करण्याजोगी प्रकरणं आहेत. मग उद्या उठून एक गोष्ट इथे सगळ्यात महत्त्वाची आहे, इथे फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की या कायद्याअंतर्गत जे काही खटले भरले जातात हे खटले यांची संपरीक्षा एक प्रकारे संक्षिप्त पद्धतीने होऊ शकते. संक्षिप्त पद्धतीचं एकदम छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. समजा एक व्यक्ती आहे, त्याला 3 जणांनी फसवलं, ठीक आहे. मग या तिघांविरुद्ध इंडिव्हिज्युअल खटला न दाखल होता त्या तिघांविरुद्ध एकच खटला दाखल होऊ शकतो. किंवा एक व्यक्ती आहे, त्याने समजा 5 लोकसेवकांना काय केलं, एक प्रकारे लाच दिली, तर उद्या उठून प्रत्येकाविरुद्ध 5 व्यक्ती म्हणजे 5 लोकसेवकांविरुद्ध कारवाई न होता एकाच खटल्याअंतर्गत 1 विरुद्ध 5 अशी कार्यवाही केली जाऊ शकते. दॅट टू बी नोन ॲज संक्षिप्त संपरीक्षा. पण ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आपल्याला बघायला मिळते की ज्या कुठल्या गोष्टी, ठीक आहे, या कायद्याअंतर्गत जे खटले भरले जातात ते संक्षिप्त संपरीक्षा करण्याजोगे जर असतील, ठीक आहे, काही असतील किंवा काही नसतील, ठीक आहे, लिमिटेड शिक्षा असते तिथे संक्षिप्त संपरीक्षा चालते, मोठ्या शिक्षांना संक्षिप्त संपरीक्षा चालू शकत नाही. मग ज्या ठिकाणी संक्षिप्त संपरीक्षा चालू शकत असेल अशा खटल्यांना जर शिक्षा द्यायची असेल तर शिक्षा ही मॅक्झिमम किती असावी, 1 वर्षांपर्यंत असावी. कायद्यामध्ये तरतूद काय आहे, नॉट मोर दॅन 1 इयर. 1 वर्षापर्यंतची शिक्षा मॅक्झिमम दिली जाऊ शकते संक्षिप्त संपरीक्षा अंतर्गत असलेल्या प्रकरणांमध्ये. आणि उद्या उठून त्या ह्याच्यामध्ये आता कुठलीही शिक्षा आहे ना मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कुठलीही शिक्षा जिथे जेव्हा जर नोंद केलेलं असतं नॉट मोर दॅन 1 इयर्स, म्हणजे ती एक प्रकारे एका वर्षामध्ये 365 दिवस आहेत ना, 364 दिवसांची पण असू शकते, ती 1 दिवसाची सुद्धा असू शकते, 12 दिवसाची असू शकते, रँडम 30-32 दिवसाची, 143 दिवसांची, 273 दिवसांची, 337 दिवसांची, कितीही असू शकते. मग उद्या उठून त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे 1 वर्षांपर्यंतची शिक्षा. आणि उद्या उठून त्याच्यामध्ये सुद्धा जर कोणाला अपील करायचं असेल, आता शिक्षा आली, अपील करण्याजोगी प्रकरण आहेत, तर एक महत्त्वाची तरतूद आपल्याला बघायला मिळते की ज्या प्रकरणांमध्ये संक्षिप्त संपरीक्षा झालेली असेल आणि एखाद्या व्यक्तीला 1 वर्षापर्यंतची मॅक्झिमम शिक्षा देता येत असेल आणि त्यातही एखाद्या व्यक्तीला किमान 1 महिन्यापर्यंत किंवा इथे जे दिलेलं आहे किमान 1 महिना, म्हणजे 1 महिन्याच्या पुढच्या गोष्टी, ठीक आहे, 1 महिना जी शिक्षा दिलेली असेल किमान, आणि कन्सिडर करत असताना 2000 रुपयापर्यंतचा द्रव्यदंड लादलेला असेल, तोच व्यक्ती काय करू शकतो, अपील करू शकतो. अन्यथा अपील केलं जात नाही. म्हणजे समजा एक प्रकरण आहे, ए नावाचा व्यक्ती आहे, ए नावाच्या व्यक्तीला 12 दिवसांची शिक्षा दिली आणि 100 रुपये फाईन लावला, तर तो अपील करू शकतो का, अजिबात करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला कन्सिडर करत असताना 36 दिवसांची शिक्षा दिली आणि एक प्रकारे फाईनच नाही लावला, तर तो अपील करू शकतो का, यस, तो डेफिनेटली करू शकतो. म्हणजे तुम्हाला किमान शिक्षा आहे संक्षिप्त संपरीक्षांमध्ये अपील करण्यासाठी. ही महत्त्वाची गोष्ट या किमानवर येऊ शकतो. कलम 6 वर प्रश्न आला तर एवढं लक्षात ठेवायचा प्रश्न काय येईल, या कायद्याअंतर्गत असणारी प्रकरणं संक्षिप्त संपरीक्षा करण्याजोगी आहेत का, यस आहेत. कुठल्यानुसार, CRPC 360 नुसार. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे महत्तम शिक्षा किती दिली जाऊ शकते, 1 वर्षापर्यंत. अपील केव्हा केलं जाऊ शकतं, जेव्हा शिक्षा ही किमान 1 वर्ष किंवा किमान 2000 रुपयापर्यंत द्रव्यदंड असेल तरच अपील केला जाऊ शकतो. दॅट्स इट, संपला विषय कलम 6च्या बाबतीमध्ये. कलम 7च्या बाबतीमध्ये काय सांगितलंय बघा, आता इथे 7 पासून 16 पर्यंत आपल्याला शिक्षा आणि अपराध यांच्या तरतुदी बघायला मिळतात, ठीक आहे. मग 7 ते 16 याच्या ज्या तरतुदी आहेत हे फक्त टायटल लक्षात ठेवायचं, कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय, शिक्षा लक्षात ठेवायची, बाकी काही लोड घ्यायचा नाही. प्रश्न आला तर असा येणार, लाच घेणाऱ्या लोकसेवकाच्या संबंधित असणारा अपराध. मग लाच घेणाऱ्या लोकसेवकाच्या संबंधित असणारा अपराध कुठल्या कलमाअंतर्गत नोंदवलेला आहे, हा सुद्धा आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलाय. कलम 7. शिक्षा काय आहे हे सुद्धा विचारलंय, 3 वर्ष ते 7 वर्ष आणि द्रव्यदंड, हे प्लसचं चिन्ह आहे ना, आणि द्रव्यदंड. या कायद्याअंतर्गत किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही अशा सुद्धा शिक्षा आहेत. त्यामुळे नीट बारकाईने लक्षात ठेवायचं. मी तर तुम्हाला एकदम प्रिस्क्राईब करीन की 7 ते 17 तुम्ही 7 ते 16 तुम्ही कलमल्या बाजूला शिक्षा लिहा, कलमल्या बाजूला शिक्षा लिहा, 4 वेळा लिहा. एकदा परीक्षेच्या आधी बघा, 2 प्रश्न आले तर 2 तुमचे बरोबर येतील, इतरांचे बरोबर येणार नाही. मग एक प्रकारे लाच घेण्यासंदर्भात अपराध कुठले कुठले आहेत लोकसेवकांच्या बाबतीमध्ये, की पूर्ण लाच घेतल्याची कृती होत असेल, ठीक आहे, किंवा लाच किंवा एक प्रकारे आता बघा, लाच घेणं आणि बक्षीस घेणं याच्यात फरक आहे. लाच ही मूळतः सांगायचं झालं किंवा लाच हा शब्द रिलेटिव्हली वापरला जातो मनी संदर्भात, ठीक आहे. कशा बाबतीमध्ये, मनी संदर्भात, ठीक आहे. मनी हा पैसा सुद्धा असू शकतो, रुपया सुद्धा असू शकतो, किंवा म्हणजे तुमचे क्रिप्टोकरन्सी सुद्धा असू शकते, किंवा बिटकॉइन्स असू शकतात, किंवा चेकही असू शकतो, ठीक आहे. मग ठीक आहे, मनी ही फार मेजर संकल्पना आहे. मग जेव्हा लाच ही शब्द आहे ना किंवा कृती आहे ना, लाच हा शब्द हा मनी संदर्भात वापरला जातो. आणि जेव्हा एखादं काम करण्याच्या बदल्यात तुम्ही काहीतरी घेतात, समजा एखादा नावाचा लोकसेवक आहे, तो म्हणतो मी तुझं काम करून देतो आणि मला तू फॉर्च्युनर दे, मग फॉर्च्युनर ही एक प्रकारे लाच नाही होत, ते बक्षीस होतं, ठीक आहे. ते काय होतं, बक्षीस होतं. जे मालमत्ता आहे ती खास करून बक्षीस म्हणून कन्सिडर केली जाते. मग एखादा व्यक्ती जेव्हा लाच घेणाऱ्या लोकसेवकाच्या संबंधित असणारा अपराध, ह्याच्या तरतुदीमध्ये काय सांगितलंय, एखादा लोकसेवक ती कृती करत असेल, एखादं बक्षीस घेण्याचं करत असेल, किंवा त्या अपेक्षेने काय काम करत असेल. काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं बघा, म्हणजे असे फार कदाचित कमी उदाहरणं असतील, पण माझ्या
माझ्या ओळखीमध्ये कोणीतरी सांगितलेलं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. सदरचा व्यक्ती कामच करत नव्हता. त्याला जोपर्यंत विचारलं गेलं नाही की बाबा काय तुझी अपेक्षा, तेव्हा त्याने सांगितली की माझी ही अपेक्षांमध्ये XYZ काम झालं. हे ऑन रेकॉर्ड सांगतोय मी, काही असं वावगं नाही आहे. जस्ट मला जे काय ऐकिवात आलं, हे माझं नाही, जे ऐकिवात आलं मी ते तुम्हाला सांगतोय. मग उद्या उठून कन्सिडर करत असताना अशा 3ही कृती केल्या आणि या कृतीच्या माध्यमातून त्याने काय मिळवण्याचा प्रयत्न केला बाबांनो, तर गैरफायदा मिळवण्याचा प्रयत्न केला. गैरफायदा या शब्दाचा अर्थ काय की उद्या उठून तुम्हाला सार्वजनिक कर्तव्य करत असताना जो मोबदला दिला जातो त्याच्यापेक्षा जास्तची अपेक्षा जी असते किंवा जास्तची जी कृती केली जाते त्याला काय म्हणतो आपण, गैरफायदा म्हणतो. मग गैरफायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला 3 वर्ष ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा लादली जाऊ शकते. आता 7 मध्ये काय सांगितलंय, एक प्रकारे लोकसेवक आहे आणि सदरचा ए नावाचा व्यक्ती आहे जो लाच देतोय किंवा लोकसेवक त्याच्याकडनं लाच मागतोय. हे कसे आहेत, एकमेकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला येऊन डायरेक्ट म्हणलो किंवा उद्या उठून लोकसेवक मी झालो, माझ्याशी कोणतरी येऊन डायरेक्ट बोलला, दॅट इज डिरेक्टली कलम 7. कलम 8 बघा, 7A बघा, भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने वैयक्तिक प्रभावाचा वापर करून लोकसेवकावर प्रभाव पाडण्यासाठी गैरफायदा घेणे. आता कन्सिडर करत असताना मी आहे अ नावाचा व्यक्ती. ठीक आहे, मला लोकसेवकाकडनं काम करून घ्यायचं आहे. मी लोकसेवकाला काय सांगतोय, हा माझा मित्र आमदार आहे, बोल त्याच्याशी. मी काय म्हटलं त्याला, हा माझा मित्र आमदार आहे, तू त्याच्याशी बोलून घे. म्हणजे कन्सिडर करत असताना या व्यक्तीच्या जे काही कॅरेक्टर आहे किंवा या व्यक्तीचं समाजातलं स्थान आहे त्याचा वापर करून मी लोकसेवकावर काय टाकायचा करतोय, प्रभाव टाकण्याचा म्हणजे एक प्रकारे प्रयत्न करतोय. मी तर शिक्षापात्र आहेच की, नो डाऊट आहे. मग उद्या उठून जो कोणी असा प्रभाव टाकण्याचं काम करत असेल तर सदरचा मध्यस्थ सुद्धा त्याला शिक्षा होऊ शकते 3 वर्ष ते 7 वर्ष आणि द्रव्यदंड. म्हणजे थोडक्यात बघा, माझी सुद्धा शिक्षा डायरेक्टली जी कोणी असेल ती समान आहे आणि जो एक प्रकारे इनडायरेक्टली शिक्षा आहे ती सुद्धा समान आहे. थोडक्यात IPC जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला एक अपराधास अपप्रेरणा देणे अशी शिक्षा एक बघायला मिळते. मग अपराधास अपप्रेरणा देण्यासाठीची खास करून शिक्षा ही अपराधा एवढीच असते, तीच संकल्पना इथे सुद्धा लागू होते. कलम 7 आणि 7A हे लक्षात ठेवायचं. 7A मध्ये कोण आलं आहे, मध्यस्थ आलाय. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कलम 8 काय बघायला मिळते बघा, लोकसेवकाच लाच देण्याशी संबंधित असणारा अपराध. आता इथे काय दिलंय बघा, कन्सिडर करत असताना एक व्यक्ती आहे, ठीक आहे, आणि दुसरा एक प्रकारे कोण आहे, हा लोकसेवक आहे. याने याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलाय. ठीक आहे, याने याला काय केलेलं आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलाय, पण लाच दिलेली नाहीये, फक्त त्या दोघांमध्ये चर्चा झाली. ठीक आहे, जर आपण जेव्हा IPC CRPC शिकतो तेव्हा आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की अपराधी कृती असते किंवा अकृती असते. ठीक आहे, कृती आणि अकृती, अपराधी दोन्ही असू शकतात. तुम्ही म्हणाल सर अपराधी अकृती कशा, ठीक आहे, समजा उद्या उठून माझं काम आहे की तिकडे जाऊन त्या गोष्टी XYZ आहेत की नाही बघणं. मी तिकडे जाऊन बघितलं आणि चुकीचं सांगितलं तर ती अपराधी कृती झाली. ठीक आहे, माझं काम आहे बघायचं आणि मी गेलो आणि मी बघितलंच नाही तर ती माझी काय झाली, अपराधी अकृती झाली. या दोघांनाही काय असते, शिक्षा असते. मग कन्सिडर करत असताना एखादं काम करण्यासाठी, एखाद्या गोष्टी करण्यासाठी, एखादे चुकीचं काम करण्यासाठी लोकसेवकाला या व्यक्तीमार्फत काय दिलं गेलं, वचन दिलं गेलं. वचन कुठल्या स्वरूपामध्ये, प्रलोभन बक्षीस स्वरूपामध्ये. बरं, हे वचन कसं दिलं गेलं, मी डायरेक्टली सांगितलं लोकसेवकाला माझं हे काम करून दे, तुला माझं काम झाल्यावर मी हे देईन, किंवा मी एका मध्यस्थामार्फत सुद्धा सांगितलं की बाबा माझं काम करून घे, मग मी त्याच्याकडनं तुला एक गाळा मिळवून देतो. ठीक आहे, मग असं जर होत असेल तर असा जो कोणी व्यक्ती आहे जो अशी वचनं देतो तो सदरचा व्यक्ती 7 वर्षापर्यंतचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही या तरतुदींना सांगितलेलं आहे. सदरचा व्यक्ती म्हणत असेल मी इनोसंट आहे तर उद्या उठून निर्णय दिल्यापासून 7 दिवसाच्या आत काय करता येतं, त्याला अपील करता येतं. आता जर तुम्ही नीट बघाल, ठीक आहे, कायदा म्हणजे जो कोणी बनवलेला आहे ज्याने एकदम ग्रेट व्यक्तिमत्व होते ते, ठीक आहे, आपण तो कोणीच नाही. मग इथे काय बघा, 7 मध्ये कृती झाली आहे का, यस झाली आहे. 8 मध्ये 7A मध्ये कृती झाली आहे का, यस झाली आहे. म्हणून इथे शिक्षा कशा आहे, डायरेक्ट कारावास आणि द्रव्यदंड आहे. ठीक आहे, परंतु पुढे बघत असताना 8 मध्ये कृती झाली आहे का, नाही झाली आहे, फक्त वचन दिले. मग शिक्षेचं स्वरूप बदललं बघा, 7 वर्षापर्यंतचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही असं लिहिलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, असं लक्षात राहिलं तरी. त्यानंतर आता हे आतापर्यंत आपण कोण बघत होतो, एक इंडिव्हिज्युअल आहे तो लोकसेवकाला काय करतोय, टार्गेट करतोय किंवा लाच देण्याचा प्रयत्न करतोय. आता उलट एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या ऐवजी कोण आली, एक वाणिज्यिक संघटना. वाणिज्यिक संघटना म्हणजे एखादी व्यापारी संघटना, ती जर लाच देण्याचा प्रयत्न करत असेल तर उद्या उठून सदर प्रकरण कसं आहे, दखलपात्र समजलं जातं. हे कलम 9 मध्ये सांगितलंय. वाणिज्यिक संस्थांच्या बाबतीमधले अपराध कुठे दिलेत, तर कलम 9 मध्ये दिलेत. हे लक्षात ठेवायचं, हा प्रश्न येऊ शकतो. पुढे वाणिज्यिक संघटनेची प्रभारी व्यक्ती अपराधाची दोषी असणे. आता उद्या उठून एखादी कंपनी आहे, भारतामध्ये कंपनीला सुद्धा व्यक्ती समजलं जातं, पण त्या व्यक्तीमध्ये एखाद्या कंपनीच्या XYZ व्यक्तीने जर लाच दिलेली असेल तर संपूर्ण कंपनीला आपण दोषी नाही ठरवू शकत. मग उद्या उठून कोण कोण दोषी ठरवले जाऊ शकतात, तर लक्षात घ्या, कंपनीचा संचालक, व्यवस्थापक, सचिव
अधिकारी किंवा अन्य कुठला तिराईत व्यक्ती जो कंपनीशी काय आहे, क्लोजली रिलेटेड आहे किंवा कंपनीच्या सदरच्या अधिकाऱ्यांशी प्राधिकाऱ्यांशी क्लोजली रिलेटेड आहे, तो काय असू शकतो, या प्रकरणाअंतर्गत दखलपात्र ठरवू शकतो. म्हणजेच थोडक्यात काय, 8 पर्यंत आपण इंडिव्हिज्युअल बघितलं, 9 आणि 10 मध्ये कंपनीच्या बाबतीमधल्या तरतुदी आहेत, पण कंपनीमधल्या बाबतीमधली तरतूद ती दखलपात्र आहे हे 9 मध्ये सांगितलंय. आणि 10 मध्ये काय सांगितलेलं आहे, उद्या उठून दखलपात्र असेल तर कोणाविरुद्ध अपराधाची दखल घेतली जाईल, संचालक सुद्धा जर त्याला माहिती असेल तर, किंवा त्याची मूकसंमती असेल तर. मूकसंमतीचा अर्थ काय, म्हणजे हे सदरचे व्यक्ती यांना माहिती असेल किंवा यांची मूकसंमती असेल सुद्धा तरी. मूकसंमती म्हणजे काय, की आता समजा मी आहे कंपनीचा मालक आहे किंवा डायरेक्टर आहे, मला कळतंय की मला एक टेंडर मिळवण्यासाठी मी माझ्याबद्दलची माहिती खोटी भरतोय, मी त्याच्यावर साईन सुद्धा करतोय, माझी मूकसंमती. साईन तर डायरेक्ट संमती म्हणा, पण उद्या उठून मला माहिती आहे की बाबा खोटं काहीतरी सांगितलं जाते, मग तो भ्रष्टाचार आहे का, यस 200% भ्रष्टाचार आहे, त्याला मूकसंमती म्हटली जाते. ठीक आहे. मग उद्या उठून असं कोणी असेल तर सदरचे व्यक्ती सुद्धा 3 वर्ष ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा याला कारणीभूत आहे. बघा मी तुम्हाला सांगितलंय की उद्या उठून इथे व्यक्ती आहेत, इथे कंपनी आहेत, पण जर लाच देण्या घेण्याची कृती झाली असेल तर 3 वर्ष 7 वर्ष ही शिक्षा कॉमन आहे. हे तुम्हाला सेन्स बसला पाहिजे. उगाच मूर्खासारखा आलंय मी पाठ करतोय, फालतूच्या ते ट्रिक जे कंटेंट असतो त्याच्यापेक्षा मोठमोठ्या ट्रिक असतात. ठीक आहे, असं करत बसायचं नाही. कायदा आहे ज्याला येतो त्याच्याकडनं शिकून घ्यायचा मुळात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग 3 वर्ष 7 वर्ष इथे कॉमन बाब आहे, ही लक्षात ठेवा. पाठ करत बसू नका. थिंक काय म्हणतो आपण त्याला, स्मार्टली. आतापर्यंत 7, 7A 8, 9, 10 5 कलमं बघितली, 5 कलमात फक्त 2च शिक्षा आहे. मग तुम्ही काय लक्षात ठेवाल, 3 वर्ष ते 7 वर्ष आणि द्रव्यदंड. फक्त वचनाच्या बाबतीमधली तरतूद असेल, लोकसेवकास लाच देण्याशी संबंधित हा वर्ड आला तर गपगुमान काय करायचं, 7 वर्षापर्यंत कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा येतात ना, स्मार्टली पाठ करा. ठीक आहे. चलो पुढे, लोकसेवकाने केलेल्या कारवाईशी 11वं कलम आहे. लोकसेवकाने केलेल्या कार्यवाहीशी किंवा व्यवहाराशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून त्या लोकसेवकाने कोणताही विनामोबदला गैरफायदा प्राप्त करणे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, कार्यवाहीशी किंवा व्यवहाराशी. कार्यवाही की कशी असते, झालेली कृती असते. व्यवहार म्हणजे काय, थोडक्यात जे आपण मगाशी वचन बघितलं ते बक्षीस आणि प्रलोभनं मिळवायचं. संबंधित असलेल्या व्यक्तीकडून त्या लोकसेवकाने कोणताही विनामोबदला गैरफायदा प्राप्त करणे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी कधी क्राईम कसे होतात किंवा भ्रष्टाचाराची कृती कशी होते, हा ए नावाचा कोण आहे, लोकसेवक आहे. ठीक आहे. हा बी नावाचा कोण आहे, कन्सिडर करत असताना एक व्यक्ती आहे, तो डायरेक्टली पैसा देत नाही. तो काय करतो, या ए नावाच्या लोकसेवकाच्या संबंधित व्यक्तीशी, संबंधित हा कोणी असू शकतो, असं नाही म्हणताय ना संबंधित म्हणजे लग्न झालेली बायको, जन्माला आलेली मुलं, जन्म देणारे आई वडील, भाऊ बहीण, असं नाही. संबंधित माझा मित्र माझ्याशी संबंधित आहे, यस असू शकतो. ठीक आहे. याच्याशी संबंधित जो कोणी व्यक्ती आहे त्याला पैसा पुरवला जातो किंवा त्याला लाच दिली जाते. किंवा उद्या उठून लोकसेवक डायरेक्टली ब नावाच्या व्यक्तीकडे पैसा न मागता त्याचे सुद्धा जे कोणी संबंधित व्यक्ती आहे त्यांच्याकडे पैसा मागतो. मग उद्या उठून अशी कृती झाली तर सरसकट 6 महिने ते 5 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड अशी तरतूद आपल्याला दिलेली बघायला मिळते. काही एका व्यक्तीने, मी नाव नाही घेत, फक्त त्या व्यक्तीने असा शब्द वापरलेला होता की संबंधित म्हणजे नातेवाईक. बाबांनो असं नाही, नातेवाईक म्हणजे ही फार डिफरंट संकल्पना आहे. तुम्हाला जेन्युनली सांगतो, कायद्यानुसार जर बघायचं झालं तर तुमची सख्खी बहीण आहे, सख्ख्या बहिणीचा नवरा तुमचा जो दाजी आहे ना, तो सुद्धा तुमचा नातेवाईक नसतो. किंवा तुम्हाला जर उद्या उठून भाऊ आहे आणि भावाचं लग्न झालं तर कायद्यानुसार रक्ताचं नातं म्हणजे जे काही मी तुम्हाला सांगतो ती वहिनी सुद्धा रक्ताच्या नात्यामध्ये येत नाही. त्यामुळे जे शब्द जसे आहेत तसेच लक्षात ठेवा. संबंधित व्यक्ती म्हणत चला, ते नातेवाईक नका म्हणत चालू. ठीक आहे. पुढे, अपराधास प्रेरणा दिल्याबद्दल शिक्षा. आता इथे अपराधास प्रेरणाच्या ऐवजी आपण बोलीभाषेतला एक शब्द घेऊया, बोलीभाषेतला नाही म्हणजे कायद्यातला शब्द आहे, चिथावणी देणे किंवा अपप्रेरणा देणे. ठीक आहे. प्रेरणा असते, दॅट इज प्रेरणा, ही पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. मी तुम्हाला अभ्यास करण्याची प्रेरणा देतो, ही पॉझिटिव्ह प्रेरणा आहे. मी तुम्हाला म्हणतोय की बिंदास सोडून द्या अभ्यास, काही नाही आहे, वाईट मार्गाला लागा, काय ते उद्या उठून काय ते गुन्हेगारी कृती करा, तर ती काय झाली, अपप्रेरणा म्हणजे चुकीची प्रेरणा. मग उद्या उठून अपराधी कृती करण्यासाठी जी प्रेरणा दिली जाते त्याला अपप्रेरणा असं सुद्धा म्हणतात किंवा चिथावणी दिला असं सुद्धा म्हणतात. मग जो कोणी सदरचा व्यक्ती अपराधास अपप्रेरणा देतो, चिथावणी देतो, तो सदरचा व्यक्ती 3 वर्ष ते 5 वर्ष आणि द्रव्यदंड याला कारणीभूत आहे. त्यानंतर लोकसेवकाचे पुढचं कलम आहे, लोकसेवकाचे गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन. आता गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन म्हणजे काय, आपल्याला गुन्हेगारीचा अर्थ काय माहिती असतो, जायचं लाताबुक्का हाणायच्या, शिव्या द्यायच्या, निघून यायचं, याला गुन्हेगारी म्हणत नाही. हा गुन्हेगारीचा एक पार्ट आहे. मग या कायद्यानुसार गुन्हेगारी म्हणजे काय लक्षात ठेवायचं. मालमत्तेबद्दल एक शब्द मी दिलाय, जेणे कोणी फक्त हे वाचेल, जो कोणी नोट्स वाचणार म्हणजे लेक्चर ऐकणार नाही त्याला कळणारच नाही मालमत्तेबद्दल म्हणजे काय. थोडक्यात काय, या कायद्याअंतर्गत समजा जर भ्रष्टाचाराची तरतूद असेल आणि त्याच्यामध्ये मालमत्ता इन्व्हॉल्व असेल, ती मालमत्ता एडिट करणे म्हणजे त्याच्यात बदल करणे. थोडक्यात त्या मालमत्तेची विना परवानगी, विना नोंदणी एक प्रकारे विल्हेवाट लावणे किंवा ती मालमत्ता ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत हजर न करणे, हे काय म्हणतो आपण मालमत्तेच्या बाबतीमधलं
एक प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचं गैरवर्तन. ठीक आहे. दुसरं, स्वतःला उद्देशपूर्वक अयोग्यपणे समृद्ध करणे, म्हणजेच काय, स्वतः एक प्रकारे उद्देशपूर्वक सांगणे की नाही साहेब मला तर काही माहीत नव्हतं, मला नाही वाटत तिथे गैरवर्तन होत होतं, मला नाही वाटलं की मला कोणी लाचबीज दिलेली आहे, असं जो कोणी खोटं सांगत असेल, वर्तनामध्ये जर एक प्रकारे अपराधी गोष्टी आल्या आणि त्याच्यामागे जर छुपा अजेंडा निघाला तर त्याला या कायद्याअंतर्गत भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये लोकसेवकाचं गुन्हेगारी स्वरूपाचं गैरवर्तन मानलं जातं. मग उद्या उठून असं गुन्हेगारी स्वरूपाचं गैरवर्तन आढळून आलं तर सदरचा लोकसेवक 4 वर्ष ते 7 वर्ष आणि द्रव्यदंड या शिक्षेला कारणीभूत असतो. आता नीट बघा, तुम्ही नॉर्मल लाच घेतली तर 3 वर्ष ते 7 वर्ष आणि द्रव्यदंड ही शिक्षा आहे. तुम्ही गुन्हेगारी स्वरूपाचं गैरवर्तन करून लाच घेतली तर शिक्षा फक्त वाढली आहे, 4 वर्ष ते 7 वर्ष आणि द्रव्यदंड. म्हणजेच थोडक्यात जेव्हा तुम्ही नॉर्मली लाच घेतली आणि म्हणतात हा बाबा घेतली, तेव्हा त्यातल्या त्यात तुम्ही मान्य करतायत, पण जेव्हा तुम्ही गुन्हेगारी स्वरूपाचं गैरवर्तन करतायत तेव्हा तुम्ही त्रास देतायत, तुम्ही खोटं करतायत की बाबा नाही नाही मी तर नव्हतोच, आणि नंतर तुम्ही मान्य करतायत, मग तुमची 1 वर्षाची शिक्षा वाढते. ठीक आहे. मग ही तरतूद इथे असं लॉजिकली लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला नंतर कळेल, एक प्रकारे जेव्हा एखादं प्रकरण स्वतःला उद्देशपूर्वक अयोग्यपणे लोकसेवकाने असमृद्ध नाही असं म्हणून जर सादर केलेला असेल तर उद्या उठून त्या प्रकरणाची चौकशी फक्त जिल्हा अधीक्षक किंवा त्या दर्जाचा अधिकारी शहराच्या बाबतीमध्ये त्याच्या अंतर्गतच केलं जाऊ शकतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला आयोग ह्या कायद्याच्या अधिकारितेवर प्रश्न विचारतो, त्याच्यामधला हा प्रश्न आहे. 11, 12, 13 हे या पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत. 14, 15, 16, 17 हे आपण बघून घेऊया. ह्याच्यामधलं 14 वगैरे सुद्धा रँडम आहे. सराईत अपराधासाठी शिक्षा. सराईत म्हणजे काय, एका वेळेस अनेक अपराध करणे. ठीक आहे. दॅट टू बी नोन ॲज सराईत गुन्हेगार. म्हणजे एकदम असं आपण असतो ना, सराईत अभ्यास असतो बघा एखाद्याचा, खूप भारीतला अभ्यास असतो. ठीक आहे. ह्याचा गुन्हा खूप भारीतला असतो त्याचा. ठीक आहे. एका वेळेस तो 10 जणांना फसवत असतो, 10 जणांवर एक प्रकारे अडकवत असतो. मग जो कोणी असा सराईत गुन्हेगार असेल त्याला 5 वर्ष ते 10 वर्ष आणि द्रव्यदंडाची शिक्षा आहे. जर एखाद्याने प्रयत्न केला, आता जेव्हा आपण CRPC शिकतो तेव्हा आपल्याला बघायला मिळतं, कन्सिडर करत असताना की शिक्षेला म्हणजे अपराधी कृती झाल्यावरच शिक्षा होते. ठीक आहे. 2 ते 3 प्रकरणं अशी आहेत की त्या कृतीसाठी जर तुम्ही पूर्वतयारी जरी केली किंवा प्रयत्न जरी केले तरी एक प्रकारे काय होते, शिक्षा लागू होते. म्हणजे थोडक्यात बघा, आपल्याकडे बोलीभाषेतली एक टर्म सांगतो की मर्डर करणे ह्याला 302 नुसार शिक्षा लागते. ठीक आहे. पण अटेम्प्ट टू मर्डर करणे ह्याला 307 नुसार शिक्षा लागते. म्हणजे अशा कृती भारतामध्ये आहेत कायद्यामध्ये की त्या कृती झाल्या नाही, त्याचा प्रयत्न जरी घडला तरी त्याच्यासाठी काय आहे, अपराधात्मक कृती त्याला समजली जाते आणि त्याच्यासाठी शिक्षा दिली जाते. मग कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला सरसकट 2 वर्ष ते 5 वर्ष आणि द्रव्यदंड ही शिक्षा सांगितलेली आहे. मला आठवतं ही 2022 किंवा 2021च्या राज्यसेवेला आलेला हा प्रश्न आहे, माहिती असणं गरजेचं राहील. त्यानंतर कलम 16 द्रव्यदंड निश्चित करण्याकरता विचारात घ्यावयाच्या बाबी. उद्या उठून आतापर्यंत आपण बघितलं द्रव्यदंड आहे हा निश्चित केला जातो. बरं, हा कोणामार्फत निश्चित केला जातो तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला आता CRPC असतं तर कळालं सांगितलं असतं, पण द्रव्यदंड निश्चित करण्याची जबाबदारी कोणावर असते, सदरचा खटला ज्या न्यायाधीशासमोर चालू आहे त्या न्यायाधीशावर असते. एवढं लक्षात ठेवायचं. मग द्रव्यदंड किती असावा, तुम्ही लाच दिली 500 रुपयाची आणि तुम्हाला द्रव्यदंड लावला 5 लाख रुपये, काय कराल तुम्ही, होऊ शकत नाही ना असं. मग अशा वेळेस कितीची मालमत्ता एक प्रकारे चर्चात आहे, किती मालमत्तेचं मूल्य चर्चेमध्ये घेतलं गेलेलं आहे आणि सदरचा व्यक्ती जो कोणी एक प्रकारे शिक्षापात्र आहे, जो कोणी तिथे दोषी व्यक्ती आहे, त्याची आवक किती आहे, त्याची मालमत्ता किती आहे, या सगळ्या गोष्टी पकडून त्याची आर्थिक साधनं किती आहे, एक प्रकारे काय ठरवलं जातं, द्रव्यदंड निश्चित केला जातो. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आलाय, माहिती असणं गरजेचं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, आयोगाचं एकदम आवडीचा प्रश्न, जसं कलम 3 वर मी तुम्हाला सांगितलं आयोग प्रश्न विचारतं, तसंच पुढचं हे आहे कलम 17. मी मगाशी सुद्धा लिहून दाखवलं, आयोग याच्यावर 10 वेळा प्रश्न विचारून गेलेला आहे. राज्यसेवेला सुद्धा अनेकदा याच्यावर प्रश्न आलेला आहे. अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती, म्हणजे सदरचं प्रकरण घडल्यावर त्याचं अन्वेषण म्हणजे इन्व्हेस्टिगेशन कोणी करणार. ठीक आहे. अन्वेषण म्हणजे इन्व्हेस्टिगेशन त्या प्रकरणाचं कोण करणार. आता ह्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेल्या गोष्टी आहेत. उद्या उठून दिल्लीमध्ये एखादं प्रकरण घडलं की ती जागा, ते कार्यक्षेत्र हे दिल्ली पोलीस आस्थापनेच्या अंतर्गत येतं, थोडक्यात दिल्ली पोलीस अंतर्गत येतं. तर दिल्ली पोलीसमध्ये जो कोणी PI दर्जाचा अधिकारी असतो, पोलीस इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी, तो या प्रकरणांचा काय करतो, एक प्रकारे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतो, IO असतो. ठीक आहे. त्यानंतर जे कुठले महानगर आहेत, मग महानगर कोणी ठरवलेले आहेत, आता कायद्यात सांगायचं झालं तर त्यांनी असा उल्लेख केलाय काहीतरी, मुंबई, अहमदाबाद वगैरे अशा सारख्या महानगर क्षेत्रांमध्ये कोण असावा तर कन्सिडर करत असताना सहाय्यक पोलीस आयुक्त असावा, म्हणजेच काय एक प्रकारे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस असावा. मग कन्सिडर करत असताना महानगर म्हणजे काय, इथे बाजूलाच लिहिलंय बघा, CRPC मध्ये कलम 8
हे म्हणजे महानगर क्षेत्र घोषित करतं. त्याच्यामध्ये एकमध्ये व्याख्या दिलेली आहे महानगर क्षेत्राची. मग उद्या उठून कलम 8(1) नुसार जे कुठले क्षेत्र CRPC मध्ये महानगर आहे, ठीक आहे, मग अशा महानगरांमध्ये एक प्रकारे सदरचं प्रकरण घडलं या कायद्याअंतर्गतलं, त्याचा आयोग कोण असणार आहे? सहाय्यक पोलीस आयुक्त असणार आहे. आणि हे दोन्ही सोडून म्हणजे महानगर क्षेत्र सोडून आणि दिल्ली पोलीस सोडून जर उर्वरित भारताच्या प्रदेशामध्ये असं प्रकरण घडलं तर त्याचा कोण आयोग असणार आहे? SP असणारे, पोलीस उपअधीक्षक असणारे. हे आपल्याला आयोगाने 10 वेळा विचारलंय. माहिती असणं बाबांनो खूप जास्त गरजेचं राहील. ठीक आहे. कलम 17A, पदीय कामं करत असताना लोकसेवकाने केलेल्या शिफारशींशी घेतलेल्या निर्णयाशी संबंधित असलेल्या अपराधांची चौकशी, पूर्वतपास आणि तपास. ह्याच्यावर प्रश्न लॉजिकली येत नाही, फक्त कायदा आहे एक प्रकारे किंवा कायद्यातली तरतुदी आपण समजून घेऊया. लक्षात ठेवा, एखादा जर व्यक्ती आहे, एखाद्या सर्टन सिस्टीममध्ये तो कामाला म्हणून लोकसेवक आहे, तर डायरेक्ट त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. त्याच्यासाठी परवानगी लागते. कोणाकोणाची? जर तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा अधिकारी असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता लागते की बाबा ह्याच्यावर तुम्ही खटला चालवू शकतात. स्टेट गव्हर्नमेंटचा असेल तर स्टेट गव्हर्नमेंटची मान्यता लागते. आणि असं कुठलं प्राधिकरण असेल, ठीक आहे, तर त्या प्राधिकरणाच्या बाबतीमध्ये म्हणजे प्राधिकरणामध्ये काम करणारा एखादा व्यक्ती असेल तर त्या प्राधिकरणाची सुद्धा मान्यता लागते. हे एवढं लक्षात इथे ठेवायचं. प्राधिकरण मान्यता द्यायला 3 महिने घेऊ शकतं. 3 महिन्यात जर त्यांनी मान्यता नाही दिली तर वाढीव 1 महिना घेऊ शकतं, पण 4 महिन्यात त्यांना मान्यता द्यावीच लागते. स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटला अशी कुठली अट नाही आहे, पण युजली ते मान्यता देतात जर खटला लागलेला असेल तर. ठीक आहे. त्यानंतर 17A सुद्धा फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, अतिशय महत्त्वाचं नाही आहे. 18 मध्ये तरतूदली जी आहे ती अतिशय महत्त्वाची तरतूद आहे. उद्या उठून हे आपण बघतो बघा की क्राईम पेट्रोलमध्ये एखादी केस असते, मग कुठलं तरी काहीतरी रेप वगैरे सारखी सीन असतात किंवा कुठलं एखादं मर्डर वगैरे सारखं प्रकरण असतं. मग ते कोणीतरी असं म्हणतात की ह्याला कोणीतरी हे दिलेली आहे, काय म्हणतो आपण त्याला, काय असतं, कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे एक प्रकारे, का एखादं मर्डर करायचा किंवा किडनॅप करायचा. मग त्यावेळेस काय म्हणतात पोलीस रे, की जा ह्यांच्या सगळ्यांचे बँक अकाउंट चेक करा. मग हे बँक अकाउंट चेक करण्याचे अधिकार या म्हणजे भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये सुद्धा लागू होतात. बँकर्सच्या वयांचे निरीक्षण करण्याचा अधिकार कलम 18 हे आयोगाने किमान 2दा विचारलेलं प्रकरण आहे, कलम प्रश्न आहे, राज्यसेवेला सुद्धा विचारलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, बँकर्सच्या वयांचे निरीक्षण केले जातात किंवा म्हणजे त्याचे अधिकार बँकच्या मार्फतमध्ये त्या अधिकाऱ्यांना दिले जातात. परंतु उद्या उठून सदरचा व्यक्ती कुठल्या दर्जाचा असावा, त्याला मार्फत त्या बँकेच्या माध्यमातून त्याला अधिकार तो मिळतो. तर लक्षात ठेवायचं, किमान SP दर्जाचा, सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस कुठे कन्सिडर करत असताना आपल्या ग्रामीण भागामध्ये, आणि मग एक प्रकारे ते कमिशनर दर्जाचा शहरी भागांमध्ये असा जो कोणी अधिकारी असेल किंवा SPच्या समकक्ष दर्जाचा अधिकारी असेल, त्याच व्यक्तीच्या मान्यतेने बँकर्स काय करतात, एखाद्या व्यक्तीचं अकाउंट काय केलं जातं, ॲज अ इन्व्हेस्टिगेशन पर्पजसाठी समोरच्या आपल्या अधिकाऱ्यांसमोर उघडं ठेवलं जातं. ह्याच्यावर प्रश्न आला तर कलम 18 मध्ये कुठली तरतूद आहे? हा येऊ शकतो. बँकर्सच्या वयांचे निरीक्षण करण्याचे अधिकार कुठल्या कलमात सांगितलेत? कलम 18 हे येऊ शकतं. कुठल्या दर्जाचा अधिकारी किमान असावा? SP दर्जाचा, हे सुद्धा येऊ शकतं. याच्या बाबतीमध्ये एवढं फक्त लक्षात ठेवायचं. कलम 18A काय सांगतंय? फौजदारी कायदे सुधारणा अध्यादेश 1944च्या तरतुदी अधिनियमाखाली जप्तीत लागू असणे. थोडक्यात एक लक्षात ठेवायचं, या प्रकरणाअंतर्गत ज्या ज्या तरतुदी होतात किंवा एखादी कृती झाली आणि इन्व्हेस्टिगेशन होत असेल तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये ज्या ज्या तरतुदी येतात, एखादी मालमत्ता आली, एखादी कुठली डायरी आली, एखादी कुठली गोष्ट आली, तर ती जप्त करण्याचा अधिकार त्या म्हणजे इन्व्हेस्टिगेशन टीमला असतो. आणि हे जप्त करून कोणासमोर सादर केलं जातं? तर सरकार जमा केलं जातं. हे कलम 18A मध्ये सांगितलंय. परीक्षेच्या दृष्टीने नसलं तरी फक्त लक्षात ठेवण्यासाठी गरजेचं आहे. खटल्यांसाठी पूर्वमंजुरी आवश्यक असते. अगेन इथे काय सांगितलेलं आहे? मान्यता कोणाची घ्यायची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी? कोणाची? सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट अधिकारीसाठी स्टेट गव्हर्नमेंट, प्राधिकरण असेल तर प्राधिकरणाची मान्यता. मग उद्या उठून सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेस्टिगेशन होतं आणि इन्व्हेस्टिगेशन नंतर काय होते? त्याची संपरीक्षा होते, म्हणजे ट्रायल चालतं. मग ट्रायलमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की समजा इन्व्हेस्टिगेशनमध्ये मान्यता घेतली, इट्स ओके, कम्प्लिटली फाईन. पण सदरच्या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये जेव्हा ते प्रकरण चालवायचं असतं तेव्हा न्यायालयाला सुद्धा काय करावं लागते? एक प्रकारे सदरच्या व्यक्तींची किंवा न्यायालयामार्फत सदरच्या व्यक्तींना काय केली जाते? सदरच्या व्यक्तींसाठी मान्यता घेतली जाते ऑफिशियली की उद्या उठून यांच्या बाबतीमध्ये काय करावं? तुम्ही खटल्याची संपरीक्षा करू शकतात. तेच दिले, फक्त वेगवेगळं बाजू मांडलेली आहे. आणि उद्या उठून असं जरी असलं आणि एखादा व्यक्ती ॲज अ दोषी किंवा कटघरेमध्ये जरी असेल, ठीक आहे, एलिज्ड असेल, तर उद्या उठून कन्सिडर करत असताना त्याला डायरेक्ट शिक्षा दिली जात नाही. त्या व्यक्तीला सुद्धा आपलं बाजू मांडण्याची वाजवी संधी दिली जाते. दोघांचं ऐकून घेतलं जातं आणि मगच माननीय न्यायाधीशांमार्फत एक प्रकारे शिक्षा दिली जाते. कलम 20, लोकसेवक गैरवाजवी फायदा स्वीकारतो तेव्हाच गृहीतक. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? समजा A नावाचा व्यक्ती आहे, ठीक आहे, A नावाचा व्यक्ती काय म्हणतो की सदरचं काम करण्यासाठी हा जो कोणी लोकसेवक आहे, या लोकसेवकाने माझ्याकडनं लाच घेतली. ठीक आहे. आता
हे गृहीतक काय असतं सिस्टीम, तर लक्षात ठेवायचं हे प्रकरण तिथे गेलं. आता उद्या उठून जेव्हा नॉर्मली तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो, समजा मी आहे आणि तुम्ही इकडे उभे आहात आणि मी तुम्हाला जोरात कानाखाली मारली आणि उद्या उठून मी कानाखाली मारल्यावर तुमचा दात पडला आणि तुम्ही गेले कोर्टामध्ये किंवा आपलं हे प्रकरण कोर्टात गेलं कन्सिडर करत असताना की बाबा आदित्यने मला कानाखाली मारली, मग अशा वेळेस तुम्हाला प्रूव्ह करून द्यावं लागतं की आदित्यने मारली की नाही मारली, माझा काही नाही आहे, तू माझ्यावर आरोप केलाय ना, मग तू प्रूव्ह कर. पण इथे उलट आहे बघा, इथे हा ए नावाचा व्यक्ती काय म्हणतोय, माझ्याकडनं या म्हणजे लोकसेवकाने काय केली, लाच घेतली. मग अशा वेळेस इथे लोकसेवकाने लाच घेतली असंच मान्य केलं जातं, म्हणजे असंच गृहीत धरलं जातं, लोकसेवकाला साबित करावं लागतं बाबा मी नाही लाच घेतली. मग हे गृहीतक इथे कन्सिडर केलं जातं, लोकसेवकाने केले असे गृहीत धरले जाते. खास करून कलम 7 आणि कलम 11 मधल्या तरतुदींसाठी प्रलोभन आणि बक्षिसांच्या बाबतीमध्ये हे एवढं लक्षात ठेवायचं. युजली आपण ही तरतूद राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्यांना माहिती असेल, ही तरतूद आपण SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे त्यामध्ये सुद्धा नागरी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये सुद्धा बघतो, जिथे समोरच्या व्यक्तीला साबित करावं लागतं मी ती सदरची कृती केलेली नाही. ठीक आहे, लोकांचं चांगलं व्हावं याच्या मागे हा उद्देश आपल्याला बघायला मिळतो. कलम 31 काय बघा, आरोपी व्यक्ती सक्षम साक्षीदार असणे. आता आरोपी व्यक्ती सक्षम साक्षीदार म्हणजे काय, मगाशी एक तरतूद सांगितलेली होती बघा मी, की न्यायाधीश असतात ते एखाद्या व्यक्तीला माफ करू शकतात. कसं, आता बघा समजा कन्सिडर करत असताना A, B, C आणि D हे 4 व्यक्ती आहेत. या 4 व्यक्तींनी हा जो कोणी एक लोकसेवक आहे X नावाचा, याला लाच दिली असं आपण कन्सिडर करतो, हे प्रकरण आहे. याच्यामधला जो C व्यक्ती आहे ना, या C व्यक्तीला नंतर कळालं की यार आपलं चूक केली, आपण नाही असं केलं पाहिजे, आपण आता काय करूया, माफीचा साक्षीदार होऊया. मग हा व्यक्ती काय होऊ शकतो, माफीचा साक्षीदार होऊ शकतो. त्याने असं सांगितल्यावर आरोपीला शपथेवर साक्ष देता येते. ही शपथ वगैरेची तरतूद एव्हिडन्स ॲक्टमध्ये वगैरे CRPC मध्ये आपल्याला सांगितलेली युजली आहे. ठीक आहे, एव्हिडन्स ॲक्टनुसार ती समजून घेतली जाते, सांगितलेली आपल्याला CRPC मध्ये आहे. आरोपी आणि हे सगळं महत्त्वाचं म्हणजे काय, C या व्यक्तीला स्वतःहून वाटलं पाहिजे की बाबा मी साक्ष देतो माफीच्या बाबतीमध्ये. नाहीतर असं नको व्हायला की पोलीस म्हणतायत, समोरची टीम म्हणते की तू साक्ष दे म्हणून दिली जाते, असं नाही. जोपर्यंत तो स्वतः इनिशिएटिव्ह घेत नाही, मी माफीचा साक्षीदार होत नाही, तोपर्यंत असं काही होत नाही. तो म्हटला तरच ही कृती पुढे गेली जाते. त्यानंतर पुढे गेल्यावर सुद्धा त्याच्यावर प्रेशर आणलं किंवा त्याला वाटलं की नाही यार मी ह्या लोकसेवकाला वाचवायला, हे माझे 3 जे साथीदार आहेत भले चुकीचे आहेत पण साथीदार आहेत ना, त्यांच्याबद्दल मी का एक प्रकारे गद्दारी करू, तो म्हटला मी आता साक्ष देत नाही. मग उद्या उठून तो आधी साक्ष देतो असं म्हटल्यानंतर साक्ष देतोय नाही देते असं तो कृती करतोय, म्हणून त्याच्यावर प्रश्न निर्माण केला जाऊ शकत नाही. आणि तिसरं म्हणजे कॅरेक्टरवर प्रश्न त्या व्यक्तीच्या निर्माण केले जाऊ शकत नाही. उद्या उठून समजा C नावाचा व्यक्ती खरंच पलटला आणि तो सरकारच्या बाजूने गेला आणि तो म्हटला की A, B आणि D चुकीचेच आहे, ते खोटा आरोप करतायत, मग उद्या उठून C नावाच्या व्यक्तीच्या कॅरेक्टरवर प्रश्न निर्माण केला जाऊ शकत नाही की तो आधी असं बोलत होता नंतर तसं बोलत होता. कारण उद्या उठून ह्याची जी साक्ष आहे ना, ही साक्ष ॲज अ केससाठी प्रिव्हिलेज्ड आहे, कारण ती ऑटोमॅटिक आली आहे. ठीक आहे, आपसूक आली आहे, तयार करावी नाही लागली किंवा शोधावी नाही लागली, म्हणून हे प्रकरण ते कन्सिडर केलं जातं. पण या C नावाच्या व्यक्तीला सुद्धा काही एक प्रकारे नुसतं म्हणजे लाईटली घेतलं नाही जात, त्याला काय एवढा काही हिरो बनवून ठेवला जात. याला काय करावी लागते, शपथेवरती साक्ष द्यावी लागते, बॉन्ड बिंड पेपर तयार करावा लागतो. उद्या उठून त्याला पुरावा सादर करावा लागतो सदर प्रकरणाचा, जो ग्राह्य पुरावा असेल तो सुद्धा त्याला द्यावा लागतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्याला जे काही प्रश्न विचारले जातात नॉर्मलाइज केसच्या बाबतीमध्ये, मग भले त्याच्यात त्याची चुकी असेल ते सुद्धा त्याला मान्य करावं लागतं. आणि उद्या उठून त्याने दिलेली साक्ष ही त्या प्रकरणामध्ये त्या केससाठी इतरांच्या विरुद्ध काय केली जाते, वापरली जाऊ शकते. हे सगळ्यात महत्त्वाचं इथे आपल्याला बघायला मिळतं. कलम 21 वर आला तर लॉजिकल प्रश्न येईल, येस ऑर नो वाला. हा राज्यसेवेच्या पोरांसाठी आहे, नगर परिषदेला येईल की नाही मला माहीत नाही, पण राज्यसेवेला येऊ शकतो. ठीक आहे, पुढचे बघा 1 लाईनर. आता विशिष्ट फेरबदलांच्या अधीनतेने CRPC 1973 लागू असणे क्लिअर कट सांगितलेलं आहे. या कायद्यामधल्या ज्या काही तरतुदी होतात, या कायद्यामधल्या तरतुदी ह्यांच्या एक प्रकारे अंमलबजावणीसाठी कोणाला ग्राह्य समजलं जातं, CRPCला. एवढं लक्षात ठेवायचं, संपवायचा विषय. कलम पुढचं बघा, कलम 23 आहे. कलम 13(1)(a) मधील अपराधांच्या संबंधातील आरोपांचा तपशील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता कधी कधी अशा काही गोष्टी असतात बघा की आपण एक्झॅक्ट नाही सांगू शकत, मी 14 तारखेला याला 12,000 रुपये दिले, 16 तारखेला 3:30 वाजता त्याला 9,500 रुपये दिले, आपण नाही सांगू शकत. आणि खास करून जेव्हा हे प्रकरण चालू असतं तेव्हा, मग अशा वेळेस एक्झॅक्ट आपला टाईम, वेळ, वार जरी माहिती नसेल, फक्त एवढं माहिती असेल मी पैसे दिले, तर ते प्रकरण काय केलं जातं, एक प्रकारे तो किंवा ती बाब एक प्रकारे ग्राह्य समजली जाते. फक्त एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर एखादं ट्रान्झॅक्शन केलं असेल, तुम्ही जर एखादा व्यवहार केलेला असेल, तर त्या व्यवहारामध्ये सुरू आणि शेवट होण्यामध्ये 1 वर्षापर्यंतचा किंवा 1 वर्षापेक्षा जास्त अंतर असता कामा नये, नाहीतर तो पुरावा ग्राह्य धरला जात नाही. म्हणजे मी आज तुम्हाला सांगतोय की अरे एक अनावाचा व्यक्ती आहे, त्याने माझ्याकडनं 20 लाख रुपये घेतले, सगळ्यात पहिले पैसे मी त्याला एक प्रकारे कन्सिडर करत असताना 4 वर्षापूर्वी गेले, तर तो 4 वर्षापूर्वी दिले, तर मग अशा वेळेस मला 4 वर्षापूर्वी दिलेल्याचा प्रॉपर पुरावा लागेल. पण जर मी म्हटलं
सांगितलं अरे त्याला मागच्या महिन्यापासून मी पैसे द्यायला सुरुवात केलीत, मला एक्झॅक्ट नाही आठवत, सुरुवातीला मी त्याला 4 लाख रुपये दिले, तर हे ग्राह्य धरलं जातं की बाबा 2 महिन्यापूर्वीच दिले तर ते असेल. म्हणजेच काय इथे दिले बघा, एक्झॅक्ट नसेल तरीही चालतं, सुरू आणि शेवटमध्ये 1 वर्षापेक्षा जास्तचं अंतर असता कामा नाही, हे लक्षात ठेवायची. ही साधी सरळ गोष्ट आहे. त्यानंतर पुढे बघा कलम 24 हे रद्द झालेलं आहे. बरं कधी रद्द झाले हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. 2018 रद्द झाले. काय, लाच घेणाऱ्या व्यक्तीच्या निवेदनावरून तिच्यावर खटला भरता येणार नाही असं काही नाही, हे लागू होतं, हे रद्द करण्यात आलेलं आहे. त्यानंतर ह्या कायद्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की आर्मीचा कायदा असेल, नेव्हीचा कायदा असेल, एअरफोर्सचा कायदा असेल, सैनिकी किंवा इतर कायदे असतील. इतर कायदे म्हणजे कोणते, आर्मीचा 1950चा ॲक्ट, नेव्हीचा 1950चा ॲक्ट, एअरफोर्सचा 1945चा ॲक्ट, सीमा सशस्त्र बलचा 1968चा ॲक्ट, कोस्टल गार्डचा 1978चा ॲक्ट, नॅशनल सिक्युरिटी गार्डचा 1986चा ॲक्ट. हे कायदे जेव्हा अस्तित्वात येतील, ठीक आहे, म्हणजेच एखाद्या असं नसेलच पण एखादा समजा आर्मीच्या एखाद्या अधिकाऱ्यावर समजा आपण असं विचार करूया की एखाद्या व्यक्तीने ॲलिगेशन केले फक्त की बाबा ह्या व्यक्तीने लाच घेतलेली आहे, तर त्याला हा कायदा नाही लागू होणार. ठीक आहे, किंवा हा कायदा लागू होत असेल आणि ते समजा त्या बिचारा म्हणण्यापेक्षा समजा त्या व्यक्तीने एक प्रकारे दोषसिद्धी झाली की बाबा ह्याने लाच घेतलेलीच आहे, मग उद्या उडून कन्सिडर करत असताना ह्या कायद्याच्या तरतुदी लागू होतीलच, परंतु इतर कायद्याच्या तरतुदी सुद्धा ज्या आहेत त्या लागू होतील. त्या व्यक्तीला मग सैनिकी नियमानुसार एक प्रकारे कोर्ट मार्शल सारख्या कृतीला सुद्धा सामोरं जावं लागू शकते. ही तरतूद आपल्याला दिली. कलम 25 आला तर टायटलवर प्रश्न येईल, अन्यथा प्रश्न येणार नाही. कलम 26 फक्त लक्षात ठेवा, म्हणजे जास्त काही एवढं काही महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीने तरी पण आपण बघूया. विधी सुधारणा अधिनियम 1952 अन्वये नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायाधीश हे या अधिनियमाखाली नियुक्त केलेले विशेष न्यायाधीश असणे हे असं समजलं जातं. एवढंच लक्षात ठेवा. 2 कलमांनंतर याचं स्पष्टीकरण चांगलं कळेल. अपील आणि पुनरीक्षण, अपील आणि पुनरीक्षण मधला फरक काय, अपील म्हणजेच काय, कन्सिडर करत असताना तुम्हाला एक प्रकारे शिक्षा घोषित झाली आणि तुम्ही अपील करायला जातात. पुनरीक्षण म्हणजे काय, तुम्हाला ज्याने शिक्षा दिली तुम्ही त्यालाच सांगतात बाबा एकदा बघ ना, जरा शिक्षा पुढे मागे होऊ शकते का, कमी करणार, दया कर, माफी मागतो वगैरे वगैरे अशी तरतूद. मग अपील कुठे केली जाते, तर उच्च न्यायालयापुढे केली जाते. का, कारण सत्र न्यायालयामध्ये खटले चालतात, सत्र न्यायालयाचं अपील कुठे होतं, हायकोर्टमध्ये होतं. एवढंच लक्षात ठेवायचं. हा आयोगाचा 4था प्रश्न आवडीचा, ज्याच्यावर 100 वेळा प्रश्न आलेला असेल किमान. त्यानंतर पुढे बघायचं झालं तर कलम 28 हा अधिनियम इतर कायद्यांच्या अतिरिक्त असणे. बघा आपण नेहमी ऐकतो, म्हणजे जेव्हा आपण SC/ST अधिनियम बघतो, ॲट्रॉसिटीचा कायदा, त्याच्यात सरळ सांगितलेलं आहे हा कायदा अधीनस्थ आहे. म्हणजे उद्या उठून अधीनस्थ असणे म्हणजे काय, की एखाद्या कायद्यामध्ये तरतूद आहे आणि समजा दुसऱ्या कायद्यामध्ये तरतुदी A आणि B कायदा आहे, मी म्हटलं B कायदा अधीनस्थ आहे, तर दोघांमध्ये समान तरतुदी असल्या तरीही कुठला कायदा ग्राह्य धरला जाईल, कुठल्या कायद्याच्या तरतुदी समजल्या जातील, तर B कायद्याच्या. पण इथे काय सांगितलंय, हा कायदा कमी नाही किंवा जास्त नाही, हा कायदा अतिरिक्त आहे. म्हणजे अ नावाचा व्यक्ती आहे, अ नावाच्या व्यक्तीने 5 प्रकारचे क्राईम केलेले आहेत. 5 मधला एक क्राईम जर उद्या उठून भ्रष्टाचाराचा असेल, त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या बाबतीमधली पॅरलल केस चालत राहील. तुम्हाला इतरांच्या बाबतीमध्ये जसं काय नॉर्मल केस लॉ चालवायची ती चालू द्या. म्हणजेच हा कायदा कसा आहे, अतिरिक्त आहे, न्यून नाही, एवढं लक्षात ठेवायचं. पॅरलल सिस्टीमवर चालतं. याच्यामध्ये पुढे काय सांगितलंय, फौजदारी विधी सुधारणा अध्यादेश 1944 मध्ये या कायद्याच्या बाबतीमधल्या काही तरतुदींनुसार सुधारणा करण्यात आलेली. पुन्हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. 29A महत्त्वाचं आहे, नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला. एवढं लक्षात ठेवायचं. प्रश्न ह्याच्यावर येऊ शकतो. आता निरसन आणि व्यावृत्ती हा 30वा कलम बघायला मिळतं आपल्याला. हा कायदा जेव्हा अस्तित्वात आला, कधी 9 सप्टेंबर 1988ला, तेव्हा कुठले 2 कायदे रद्द झाले, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1947 आणि फौजदारी विधी सुधारणा अधिनियम 1952. आता 30 तरतूद इथे दिली आहे बघा. विधी सुधारणा अधिनियम 1952 नुसार सुद्धा नियुक्त केलेले अधिकारी कोण असतील, विशेष न्यायाधीश कन्सिडर केले जातील. ही तरतूद इथे सांगितले. म्हणून तुम्हाला म्हटलं 2 कलमांनंतर सांगतो. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे जेव्हा हा कायदा अस्तित्वात आला तेव्हा IPC मध्ये 161 ते 165A मध्ये असलेल्या तरतुदी भ्रष्टाचाराच्या बाबतीमधल्या रद्द केल्या. ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि अल्टिमेटली समअप करताना 2 मिनिटात सांगतो, ह्या कायद्यामधली ही परीक्षाभिमुख कलम आहेत, तुम्हाला लाईनीत लिहून दिलेत, ह्यांच्या व्याख्या पाठ करायच्या. ठीक आहे, 3, 4, 5, 6ची संकल्पना लक्षात ठेवायची, कोणाला अधिकार आहे ते बघून घ्यायचं. 7 ते 16 मध्ये गपगुमान शिक्षा पाठ करायच्या. ठीक आहे, आणि शिक्षा तर 2-3च आहेत, तुम्हाला सांगितलं कसं बायफर्गेट करायचं आहे. 17 आणि 18 मधली पुन्हा एकदा संकल्पना बघून घ्यायची. ठीक आहे, आणि हे जे आहेत ना 23, 25, 27, 28, 29A, 30 आणि 31 याच्यामधलं फक्त तरतुदी वाचून घ्यायच्या. याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येणार नाही भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या बाबतीमधलं. आता त्याच्याही पुढची गोष्ट, ही फाईल तुम्हाला जी काय आहे ती ॲनोटेट करून कन्सिडर करत असताना कुठे सापडेल, आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सापडेल. जो कोणी नाही आहे त्याने सदरच्या टेलिग्राम ग्रुपला चेक करायचं आहे. राष्ट्रध्वजाचे चित्र असलेला ग्रुप आहे आपला, तो आपला ग्रुप आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काल परवाच तुम्ही टेलिग्रामवर आपल्या पाहिलं असेल, जयदीप मगर सर आणि मी आणि सरांच्या मार्गदर्शनातून, सरांच्या विजनच्या माध्यमातून आपण प्रिलिम्स ओरिएंटेड बॅच घेऊन आलेलो आहोत. कुठली प्रिलिम्स, तर लक्षात ठेवायचं 2024 साठीची जी प्रिलिम्स आहे, कुठली कन्सिडर करत असताना राज्यसेवा सुद्धा,
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली गट ब गट क सुद्धा, ठीक आहे, ह्याच्यासाठीचा आमचा एक इनिशिएटिव्ह आहे, तो तुम्हाला लवकरच कळेल, पण ह्याच्याबद्दलची ऑलरेडी इन्फॉर्मेशन टाकलेली आहे. प्लस याच्यासाठीची आपली टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च होणार आहे लवकरच. त्याबद्दल आम्ही दोघंही जेव्हा बॅच लॉन्चचा व्हिडिओ असेल तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलणारच आहोत. त्यामुळे तुम्ही तत्वतः काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जयदीप मगर सरांचं जे टेलिग्राम आहे ते तिकडनं जॉईन करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट कसं जॉईन कराल, डायरेक्ट सर्च केलं तरीही सापडेल, नसेल तर मी ज्या फाईल शेअर केलेल्या तिथे असेल वरती बघा, MPSC स्टडी विथ JD, ठीक आहे, मग ते एकदा बघून घ्यायचं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, सरांचं ॲप आहे, ठीक आहे, त्याची लिंकसुद्धा याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकणार आहे, किंवा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एडिटमध्ये सुद्धा ते दिसत असेल, ते ॲप डाउनलोड करायचं. नंतर जेव्हा ती बॅच सुरू होईल तेव्हा मग तुमच्या इतर गोष्टींना म्हणजे इतर प्रश्नांना उत्तर द्यायला कदाचित जमणार नाही तेवढ्या फास्ट पद्धतीने. त्यामुळे ह्या इनिशियल गोष्टी आहेत त्या आत्ताच करून घ्या. सर्वांना 25, 26 आणि 27 मध्ये होत असलेल्या नगरपरिषद परीक्षांसाठी बेस्ट ऑफ लक. काही असेल तर तुम्ही कॉल करून मेसेज करून विचारू शकतात. तुमचं काही सजेशन, क्वेरी, सल्ला, मार्गदर्शन, क्रिटिसिझम जो काही असेल तो बिनधास्त कमेंट करा. कशीही कमेंट करा, चांगली करा किंवा वाईट करा, पण योग्य भाषेमध्ये करा, ठीक आहे. थांबूया मित्रांनो आपण इथे. धन्यवाद.